पण जर तू 25 सांगतोय आणि तू 10 वर्षाला काम करतोय म्हणजे तू 15-16 वर्षापासून 10 वर्षापासून मी ट्रेडिंग करतोय. म्हणजे वयाच्या 14व्या ते 15व्या वर्षापासून मी याला सुरुवात केली होती. क्लासेस केले, नंतर ही स्ट्रॅटेजी वापरा, तर तिथं लॉस झाला. मग का लॉस झाला, उडूची उत्तरं देणे. या स्टॉक मार्केटमध्ये जोपर्यंत तुम्ही डीपमध्ये अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला भीती वाटणार. जोपर्यंत तुमचे हात थरथर कापतायत, तुमच्या हाताला घाम येतोय, याचा अर्थ आपला अभ्यास कुठेतरी कमी पडतो. तर राकेश झुनझुनवाला सगळ्यात मोठं नाव आहे. 1800 करोड, 2200 करोड, 5000 करोड. हे कसे बनवलेले आहेत? जापानमधला कोर्स केलेला आहे मी आता लेटेस्ट मधला. की या सगळ्यांमधनं एक गोष्ट कळाली की हे सगळा टोटली बिझनेस आहे. ते स्वतःची FD मोडून आज तिथं त्या इन्स्टिट्यूटला जात आहेत. आज स्वतःचं सोनं घाण ठेवून त्या इन्स्टिट्यूटला जात आहेत आणि तिथं ट्रेडिंग करायचा विचार करतायत. समजा आता मार्केटमध्ये 10 लोक आहेत, बरोबर, त्याच्यातला जेन्युइन कोण आहे हे कसं कळेल? की समजा एखादा व्यक्ती की जो नवीन चालू करतोय, तर त्यांनी कुठल्या सेगमेंटमध्ये सुरुवात केली पाहिजे आणि काय करू नये? मेजरली म्हणजे काय आहे सर, कसं सांगायचं म्हटलं तर लोकांना एका दिवसात करोडपती व्हायचं. एखाद्या व्यक्तीकडे BMW आणि त्याला मर्सिडीज कशी घेऊन देण्यात यावी ह्याच्यासाठी मी प्रयत्न नाही करणार, पण एखाद्याच्या आल्टोचा हप्ता कसा भरता येईल ह्याच्यासाठी माझे प्रयत्न आहे. 25 रुपये जेव्हा तुमच्या अकाउंटला दिसतात ना, तो जो PNL जो ग्रीन मध्ये दिसतो ना, तो एक कॉन्फिडन्स बुस्टर असतो. तुम्हाला प्रत्येक दिवशी नवीन स्ट्रॅटेजी घेऊन येणारा माणूस आहे ना, ऑलवेज वेलकम असतो त्याला, कारण त्याला माहिती आहे आज प्रॉफिट आहे, उद्या लॉसच आहे. मुद्दा काय आहे, 1000 दिवस आहेत, 1000 दिवस टिकलो पाहिजे आपण आधी क्लास करायच्या आधी कुठल्याही व्यक्तीकडनं फी घेत नाही. 15 दिवस ते 10 दिवस आपण त्याला झूम मीटिंग प्रोव्हाइड करतो. लॉसेस रिकव्हर करत करत लोक आणखी लॉस करत जातात. बरोबर आहे, आणि ते जाळ्यातच अडकत जातात. बरोबर, येस, राईट. त्याच्यात त्यांची पूर्ण सगळंच चाललं जातं. यातून बाहेर कसं पडायचं? आपल्या सगळ्यांना मिस्टर श्रीमंतचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा. तर मित्रांनो, आजचा जो एपिसोड आहे आपला तो थोडासा फायनान्स रिलेटेड आहे, शेअर मार्केट रिलेटेड आहे. खरं तर या टॉपिकशी रिलेटेड मी पॉडकास्ट करणं बंद केलं होतं, कारण तुम्हाला तर माहिती आहे की सेबीचे रूल्स खूप जास्त स्ट्रिक्ट झालेले आहेत आणि कोणी असं जेन्युइन माणूस मला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर सोबत पॉडकास्ट करत नाही. तर आज आपल्या एपिसोडमध्ये शेअर मार्केट रिलेटेड एक गेस्ट आहेत आणि त्या गेस्टची स्पेशालिटी सांगायची तर खूप यंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी आहे. त्यांचं नाव आहे विराज जमदाडे. तर मला असं वाटतं की टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्टली पॉडकास्ट स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल वाढवत नेणार आहोत. म्हणून आता श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करा. तर विराज, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. येस, थँक्यू सर. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, तुम्ही मला इथे येऊन बोलायची संधी दिली आणि 1-2 शब्द बोलतो त्याच्यासाठी खरंच थँक्यू. आणि मी बरेचसे तुमचे कंटेंट बघत असतो, म्हणजे समाजहितासाठी म्हणा किंवा जे जेन्युइन आहेत ते कंटेंट त्याच्यामध्ये तुमचे असतात. त्याच्यामुळे खरंच एक चांगलं वाटतं की मराठी माणूस एवढ्या लेवलला काम करतोय. तर माझं थोडं सांगतो सर. माझं नाव विराज जमदाडे. मी एक ट्रेडिंग आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण रन करतो सध्याच्या कंडिशनला. तर ट्रेडिंग आणि ट्रेनिंग याच्यामध्ये बराचसा फरक आहे सर. तर ट्रेनिंगमध्ये आज जर बघितलं तर खूप सारे इन्स्टिट्यूट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ट्रेडिंग करण्यासाठी किंवा ट्रेडिंग प्रोव्हाइड करण्यासाठी. तर एक थोडंसं माझं बॅकग्राऊंड सांगतो. आज माझं वय सर 25 आहे. तर गेले 10 वर्षापासून मी या फील्डमध्ये काम करतोय, म्हणजे ज्याच्यामध्ये बँक निफ्टी असेल, स्टॉक ऑप्शन्स असतील. पण जर तू 25 सांगतोय आणि तू 10 वर्षाला काम करतोय म्हणजे तू 15-16 वर्षापासून शेअर मार्केट. ते मी सांगतो ना पुढे, सांगतो मी, काही अडचण नाही. तर आज माझं वय 25 आहे आणि गेल्या 10 वर्षापासून मी ट्रेडिंग करतो. म्हणजे वयाच्या 14व्या ते 15व्या वर्षापासून मी याला सुरुवात केली होती. तर खूप जेनेटिकली सुरुवात केली होती. जसं की बघायला येतं की मी प्रोफेशनल ट्रेडिंग करण्यापेक्षा मी आजही एक प्रोफेशनल क्रिकेटर होतो. मी अंडर 14, अंडर 16 महाराष्ट्रच्या ट्रायल्स वगैरे, म्हणजे अक्षरशः IPLच्या ट्रायल्सपर्यंत पण मी गेलेलो आहे. पण काही कंडिशनमुळं, काही फिजिकल कंडिशनमुळं मला ते पुढं कंटिन्यू करता आलं नाही. तर त्याच संदर्भात मी UKला कंटिन्यू 4 वर्ष मी स्वतः ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून जात होतो. तर UKला गेल्याच्या नंतर 2-3 गोष्टी खूप ऑब्झर्वेशनमध्ये आल्या की इकडची मुलं जी आहेत ना, हे टोटली इंडियाचे एकदम डिफरंट आहेत. म्हणजे एक एम ओरिएंटेड आहेत की बाबा काहीतरी आपल्याला आयुष्यामध्ये अचीव्ह करायचं आहे या दृष्टिकोनातून विचार करणारे आहेत. तर त्यांचं बाबा एक डेली रुटीन ठरलं होतं, सकाळी मॅचला येणे, संध्याकाळी बसल्याच्यानंतर 3-4 जणांचा ग्रुप करणे आणि ट्रेडिंग करणे. तर ट्रेडिंग हा शब्द तिथून इन्व्हेन्शन झाला माझ्यासाठी तरी, की हे काहीतरी दुसरं जग असू शकतो बाबा. बरोबर.
तर ट्रेडिंग तिथून सुरुवात झाली करायला ॲक्च्युली, म्हणजे बघायला सुरुवात झाली. त्यांच्याबरोबर इंटग्रेशन व्हायला लागलं की बाबा कशा पद्धतीने आहे, हे काय आहे आणि ॲक्च्युली ह्याच्यामधनं कसा पैसा जनरेट केला जाऊ शकतो. मग नंतर माहिती होत गेल्या गोष्टी की बाबा किती कॅपिटलायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे इंडियामध्ये ह्या गोष्टींसाठी, आणि ती लोक किती फायनान्शियली फ्री काम करत आहेत हे जेव्हा बघितलं तेव्हा एक मनामध्ये आलं की आपण ह्याच्यामध्ये प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे. कारण आज जर बघितलं तर क्रिकेटच्या दुनियेमध्ये जवळजवळ 2 करोड लोक आज क्रिकेट खेळतात. त्यातली इंटरनॅशनल खेळतात 16 जण, रणजी ट्रॉफी खेळतात 350 जण. म्हणजे खूप वास्ट कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्यामध्ये काही फिजिकल माझ्या प्रॉब्लेम्स होत्या, त्याच्यामुळे ते काही पुढे मी कंटिन्यू करू शकलो नाही. नंतर इंडियामध्ये आलो, परत 5-6 महिने जो म्हणतात ना एक शाळेचा 10वी झाल्याच्या नंतरचा म्हणतो आपण एक टाईमपास कॉलेज लाईफ असतं ते स्टार्ट झालं. कॉलेज लाईफमध्ये जसं कॉलेज लाईफ एन्जॉय करत असताना एक सर भेटले होते मला. त्यांच्या सरांथ्रू कळालं की ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून काय असते, की इन फ्युचरमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर कशामध्ये स्कोप येऊ शकतो. एक बिझनेस आयडियाज पहिल्यापासून लहानपणापासून एक, कारण घरातलं आमच्या बिझनेसचं वातावरण आहे त्याच्यामुळे मला तेव्हापासून सवय लागली होती की बिझनेस काय आहे, कशा पद्धतीने समजून घेतला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे आणि पुढच्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये काय गोष्ट चालू शकते. या गोष्टीसाठी एक म्हणजे आवड निर्माण होत गेली त्याच्यामध्ये. नंतर स्टॉक मार्केटचे मी लाईव्ह सेशन बघायला लागलो. झी न्यूज असतील किंवा यांच्यावर जे येतात, UCBC असेल त्यांच्यावर एक सेशन येतात की ये स्टॉक इतना गिरा, ये स्टॉक इतना ऊपर गया. तर मग नंतर हळूहळू त्याच्या सवय होत गेल्या. पहिला कोर्स केला सर मी, त्याची फी भरली होती 7,000 रुपये. ओके. जी मी 2014-15 म्हणजे जेव्हा डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला मी होतो तेव्हा मी पहिला कोर्स केला होता. आणि पहिल्या वर्षापासून अभ्यासात काही इंटरेस्ट नव्हता तसं बघायला गेलं तर. पहिला कोर्स केल्याच्या नंतर थोडंफार कळालं की बेसिक ऑफ स्टॉक मार्केट काय असतं, इक्विटी ट्रेडिंग कशामध्ये करता येतं, काय आहे ॲक्च्युअल मार्केट काय आहे, हे थोडंसं नॉलेज त्याच्यामध्ये घेण्यात म्हणजे मला यश मिळालं असं म्हणू शकतो. तर नंतर कसं झालं, घरच्यांना समजायला लागलं सेकंड इयरला की मला ह्याच्यामध्ये करिअर करायचं आहे. पण तुम्हाला तर माहिती की आपल्या भारतामध्ये म्हणजे एक मराठी फॅमिलीमध्ये स्टॉक मार्केटमध्ये काम करणं किंवा स्टॉक मार्केटला इन्कम सोर्स बनवणं हे खूप कमी घरामध्ये ॲज अवेलेबल आहे. हेच जर तुम्ही बघितलं तर आज गुजरातमध्ये मी एक कोर्स केला होता, एक 2-2.5 वर्षापूर्वी कोर्स केला होता, ज्याची फी 90,000 रुपये होती. ओके. तो बँक निफ्टी ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स होता. तर तिथे गेल्याच्या नंतर एक गोष्ट कळाली की फी तर भरली ठीक आहे आपण, पण आपल्याकडे तेव्हा माझ्याकडे कॅपिटल एक 2-2.5 लाख रुपये कॅपिटलने आपण ट्रेड, साहजिक गोष्ट आहे सर्वसामान्य फॅमिली किती पैसे देणार आपल्याला, आणि काही क्रिकेटचे पैसे मिळत होते तर त्याच्याप्रमाणे आपण ते एक फंड तयार केला होता. तिथं गेल्याच्या नंतर एक गोष्ट कळाली की हे म्हणजे एकदम चिल्लर काम आहे. 2-2.5 लाख, 20 लाख, 25 लाख म्हणजे चिल्लर गोष्ट आहे. आज गुजरातमध्ये ज्या मुलांकडं फॅमिली बिझनेस आहे, गुजरातमध्ये ज्या मुलांकडं आज जर तुम्ही बघितलं तर स्टॉक मार्केटचा बॅकग्राऊंड आहे, प्रत्येक माणसाचा पोर्टफोलिओ किंवा फंड जर बघितलं तर 50 करोड, 60 करोड, 70 करोड या घरामध्ये आहे. आणि गाडीवर येताना तर असं येणार की ॲक्सिस 125 गाडी ॲक्टिव्ह आहे की आपल्याला कळूही शकणार नाही की या माणसाकडे आज एवढं फंड आहे म्हणून. तर तिथे गेल्याच्या नंतर थोड्याफार गोष्टी समजल्या. मग ट्रेडिंग करायला सुरुवात केली त्या गोष्टीला. म्हणजे 15 वर्षानंतर डिप्लोमा जेव्हा मी पासआउट झालो तेव्हा आपल्याला एकच म्हणजे माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती की आपल्याला MBA करून काहीतरी आपल्याला बिझनेस कुठला तरी करायचा आहे. नंतर बिझनेसमध्ये गेल्याच्या नंतर जसं मी बघितलं की आमचे स्वतःचे ॲज अ वैयक्तिक बाबा आपण गव्हर्नमेंटचे टेंडर्स फॉर्मेशन करतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर गॅस एजन्सीचं आपलं मोठ्या प्रमाणामध्ये काम चालतं, लेबर सप्लाय आपण गव्हर्नमेंटमध्ये प्रोव्हाइड करतो. तर मग ॲज अ फायनान्शियली तसा नंतर काही प्रॉब्लेम होत नाही गेला. पण एक म्हणतो ना एक जिद्द असते मनामध्ये की नाही बाबा, शिकायची आवड असती की बाबा आहेत एवढे फेसबुकला बघतोय, इंस्टाग्रामला बघतोय, यूट्यूबला बघतोय की एवढ्या लोकांचे क्लासेस आहेत, हे आहेत, आणि नुसतेच टेस्टिमोनियल बघतोय मी लोकांचे की इथं सक्सेस रेशो आहे, हा सक्सेस रेशो आहे. तर म्हटलं यार एवढा सक्सेस रेशो आहे ना तर आपल्याला ह्याच्यामध्येच पडायचं आहे. नंतर 17-18 वर्षी काय झालं होतं, माझं थोडंसं बॅकचं जसं तुम्हाला मी सांगितलं होतं थोडं फिजिकल थोडासा गॅप होता मला 5व्या-6व्या मणक्यामध्ये, तर थोडं ऑपरेशन वगैरे झालं. नंतर क्रिकेट टोटली बंद झालं. नंतर डिप्लोमा झाल्याच्या नंतर जेव्हा पहिला इंटरव्ह्यूला गेलो होतो, TCSचा पहिला इंटरव्ह्यू गेलो होतो, तेव्हा सांगितलं होतं की 18,000 रुपये सॅलरी तुम्हाला मिळू शकते. तर आपली स्वप्न तर मोठी होती. पहिल्यापासून लहानपणापासून मला ॲज अ म्हणजे UK मी गेल्यामुळं ब्रँड काय असतात किंवा एक लक्झरी लाईफ काय असती या गोष्टींची एक पाहिली होती की म्हणलं ठीक आहे आपण सर्वसामान्य फॅमिलीमध्ये जन्माला आलोय, नो प्रॉब्लेम, पण आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं आहे पुढे जाऊन. तर बिझनेसमधनं मी त्या गोष्टी फॉर्मेशन करत गेलो हळूहळू. नंतर पहिला क्लास केला, दुसरा क्लास केला, तिसरा केला. एक गोष्ट लक्षात आली की हे सगळा बिझनेस आहे.
ठीक आहे, की ह्याच्यामध्ये काय आहे की सगळी लोक बिझनेसच्या मागे लागलेली आहेत, की म्हणजे तुमच्याकडून कशी फी उकळता येईल आणि तुम्हाला नंतर कसं टॉलरेट केलं जाईल यावर भरपूर जणांचं लक्ष आहे आज. तर मग मी तेव्हा एक हे केलं होतं की नंतर जर ट्रेडिंग करून बँक निफ्टी जसे सगळे लॉस करतात तसं स्वतः मीही लॉस केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे असं नाही की मी उगाच क्लासेस करूनही तू लॉस केले. हो, क्लासेस करूनच की क्लासेस केले, नंतर ही स्ट्रॅटेजी वापरा, तर तिथं लॉस झाला. मग का लॉस झाला, उडूची उत्तरं देणे, म्हणजे निग्लेशन करणे. त्यांचा फोकस एकच असतो की नवीन लोकांना कसं आपल्याला, म्हणजे आपण थोडक्यात मराठी भाषेत बकरा कसा शोधायचा याच्यावर त्यांचा फोकस असतं थोडक्यात. ओके. तर नंतर ट्रेडिंग करायला सुरुवात केली, बँक निफ्टी फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करायला सुरुवात केली. कधी प्रॉफिट व्हायचा, कधी लॉस व्हायचा, भीती वाटायची की उद्या काय होईल, कारण नॉलेज नाही आहे. बरोबर. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगू इच्छितो. आपण गाडी चालवताना आहे ना, आपल्याला बघा गाडी येत असती तर आपण एक बिंदासपणे गाडी चालवतो, पण ज्या माणसाला गाडी येत नाही ना त्याच्या मनात एक भीती असती. सेम कंडिशन इथं आहे की आज स्टॉक मार्केटमध्ये जोपर्यंत तुम्ही डीपमध्ये अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला भीती वाटणार. जोपर्यंत तुमचे हात थरथर कापतायत, तुमच्या हाताला घाम येतोय, याचा अर्थ आपला अभ्यास कुठेतरी कमी पडतोय. ओके. आणि मला त्याच्यानंतर एक गोष्ट कळाली की पूर्ण जगदुनिया जर स्टॉक मार्केटवर अवलंबून आहे तर मग आपण अभ्यास करायला काही हरकत नाही. कारण ॲज अ फायनान्शियली घरातलं चांगलं होतं माझ्या, त्यामुळं मला असं काय म्हणतो ना की जॉब करणं खूप इम्पॉर्टंट आहे किंवा हे नाही. मी घरी सांगितलं होतं की मला याच्यामध्ये डीपपर्यंत नॉलेज पाहिजे की काय आहे आणि कशा पद्धतीने वर्क होतं. आज लोकांचे पोर्टफोलिओ जर बघताय तुम्ही, आज राकेश झुनझुनवाला सगळ्यात मोठं नाव आहे, 1800 करोड, 2200 करोड, 5000 करोड, हे कसे बनवलेले आहेत आणि का बनवलेले आहेत. मी परत तेच सांगतो की अभ्यास सगळ्यात इम्पॉर्टंट होता, तो करत गेलो. नंतर अशा गोष्टी कळत गेल्या की ज्या सांगूही शकत नाही आहेत लोक मार्केटमध्ये आज, की नुसतंच मी तुम्हाला जसं म्हणालो की नुसतंच टाईमपास चाललेला आहे, इन्स्टिट्यूटच्या नावाखाली चाललेला टाईमपास. ह्या ऑब्झर्व करत गेलो. नंतर जशी क्लासची फी वाढली, वय वाढलं, तसं 2-2.5 लाख, 3 लाख, 5 लाखापर्यंतचे कोर्स केले. जापानमधला कोर्स केलेला आहे मी आत्ता लेटेस्टमधला. की या सगळ्यांमधनं एक गोष्ट कळाली की हे सगळा टोटली बिझनेस आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जेन्युइनलिटी कोणी काम करतंय का किंवा खरंच लोकांच्या प्रॉफिटशी तुम्हाला घेणं देणं आहे का, याच्याशी कोणालाही पडलेलं नाही आहे. एकदा का तुम्ही फी भरली की नंतर तुम्ही तुमचं नशीब. मग त्यातला एखादा जर तारा चमकला मग तो काय सांगणार. जसं क्लासेस, इन्स्टिट्यूट असतात, कोचिंग क्लासेस, आमच्याकडे 10वी-12वीचे क्लासेस घेतले जातील, त्याच्या बाहेर एक बोर्ड असतो. काय असतो, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 99% मार्क, 98%. अरे पण तो जेन्युइनली हुशार आहे. बरोबर. तुम्ही 50% वाल्याला जर 99% पर्यंत आणला तर तुमच्या क्लासेसचा उपयोग आहे. तुम्हीच जर 99वाल्याला सांगताय की हा 99% झाले, तो तुमच्या क्लासला आला नसता तरी पण तो 99% पाडले असते. त्याची पण मेहनत आहे ना. हां, त्याची मेहनत आहेच ना. नुसतंच तुम्ही काय करता की टेस्टिमोनियल, मी जसं तुम्हाला म्हणालो की आज नुसतं हे चाललेलं आहे की जे भारी किंवा जे सक्सेसफुल आहेत त्यांचे फोटो दाखवा. अरे पण जी लोकांना कळत नाही आहे याचा नाही विचार केला तुम्ही कधी, किंवा जी लोक खरंच बाबा 200, 400, 500 रुपये कमवण्याच्या मागं आहेत आज, यांचा नाही विचार करत कोणी. तर तेव्हा मला कळालं की यार काहीतरी आपण याच्यामध्ये जेन्युइनली काम केलं पाहिजे, जेणेकरून लोकांपर्यंत आपल्या या गोष्टी पोचतील आणि याच्यामधनं आपल्याला एक इन्कम सोर्स, स्टॉक मार्केटमधला इन्कम सोर्स लोकांकडून कसा उपलब्ध करून घेता येईल. म्हणजे आज जर बघितलं सगळ्या क्लासेसचे एक गोष्ट मला ऑब्झर्व केली, 1 लाख रुपये प्रॉफिट आहे, 2 लाख प्रॉफिट आहे, 5 लाख प्रॉफिट आहे, हे बघून लोक आज इन्फ्लुएन्स होतात त्याच्यामध्ये. पण माझं सगळ्या लोकांना हे सांगणं आहे की ह्या गोष्टींच्या मागं पळण्यापेक्षा खरं काय आहे ह्याच्या मागं पळावं माणसाने. आज आपली तेवढी कॅपॅसिटी आहे का, जो माणूस 1 लाख रुपये उत्पन्न त्याच्यामधनं काढतोय त्याचा दुसरा कुठला इन्कम सोर्स आहे का. आज जसं माझ्याकडे 4 इन्कम सोर्स आहेत, मला हे जरी नाही चाललं किंवा हे जरी नाही झालं किंवा लॉस झाला तरी मी त्याच्यामधनं उभं राहू शकतो. पण आज जे जेन्युइन लोक, जे वर्कर आहेत, सर्वसामान्य व्यक्ती आहेत, ज्यांचा पगार 30,000 ते 50-60,000 रुपयाच्या घरात आहे, ते स्वतःची FD मोडून आज तिथं त्या इन्स्टिट्यूटला जात आहेत. आज स्वतःचं सोनं घाण ठेवून त्या इन्स्टिट्यूटला जात आहेत आणि तिथं ट्रेडिंग करायचा विचार करत आहेत. तर हे चुकीचं आहे, समजा हे रॉंगच आहे माझ्या मते. ओके, पण मग सर समजा मग आता प्रश्न येतो की मग करायचं कसं. बरोबर, शिकायचं तर सगळ्यांना आहे, बरोबर, पैसे सगळ्यांना कमवायचे, श्रीमंत प्रत्येकाला व्हायचं, बरोबर आहे. मग राईट मार्ग कसा निवडायचा, की समजा आता शेअर मार्केटमध्ये करिअर करायचं. शेअर मार्केटमध्ये करिअर करण्यापेक्षा आहे ना सर, म्हणजे आज लोकांना काय झालेलं आहे, आजच्या कंडिशन सांगतो. आज माझं वय 24-25 आहे. माझ्या वयाच्या मुलांना काय झालेलं आहे माहिती आहे का, आज इंस्टाग्राम, दुबई लाईफ, रोलेक्स गाड्या, लॅम्बोर्गिनी गाड्या, ह्याच्या म्हणजे आहारी गेलेले आहेत अक्षरशः. म्हणजे ते तुम्ही म्हणता ना फर्स्ट कॉपी घेणे प्रत्येक गोष्ट, तर या गोष्टींवर लोकांचा फार फोकस आहे आज, किंवा मला ती लक्झरी लाईफ जगायची आहे. आणि याच्या मागं अभ्यास काय करावा लागतो,
किंवा काय कुठल्या पद्धतीने जावं लागतं याच्यावर कोणाचंच लक्ष नाही आहे. तर शिकायचं जर असेल किंवा स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर माझं सगळ्यांना किंवा ज्या व्यक्तीला आज स्टॉक मार्केटमध्ये उतरायचं आहे त्यांना एकच म्हणणं आहे, याच्यामध्ये मिळणारा पैसा न बघता ह्याच्यातनं तुम्हाला काय शिकायला मिळेल जेणेकरून तुम्ही फ्युचरमध्ये काम करू शकता, हे खूप इम्पॉर्टंट आहे. राईट पाथ निवडणं किंवा राईट मेंटर निवडणं हे किती इम्पॉर्टंट आहे ना ते ह्या गोष्टींवरनं कळतं. आज मला माझ्या वयाच्या 18व्या वर्षी एक मेंटर मिळालं होतं, आचार्य सर होते आमचे. म्हणजे म्हणतो ना सेल्फलेस माणूस ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे त्यांच्याकडनं काही गोष्टी आज मी शिकलो की आयुष्यात फक्त पैसा कमवणंच महत्त्वाचं नाही आहे, तर आयुष्यात दुसऱ्यांना पण सक्सेसफुल करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि मी स्वतः आज 25 वयाचं असताना मी एक फाउंडेशन रन करतो, ज्याच्यामध्ये म्हणतात ना ज्या मुलं फॉरेनमध्ये शिकायला जातात, आईवडिलांना सांभाळू शकत नाही, असे मी 30 ते 33 लोक आज मी स्वतः सांभाळतो. म्हणजे त्यांचा जो काही खर्च असेल, दवाखाना काय असेल, जेवण वगैरे, ते सगळं मी स्वतः बघतो त्याच्यामध्ये. तर हेच आहे की दादा कसं आहे, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. नाण्याला जसं 2 बाजू आहेत ना, तशा स्टॉक मार्केटला सुद्धा 2 बाजू आहेत. आज लोकांचं म्हणणं काय, अरे लॉसच होतो, पहिला मुद्दा. ती लोक कोण आहेत जी 15,000 50,000 रुपये काम करून 20-25 हजार रुपये मार्केटमध्ये टाकतात आणि ज्यांना डेलीमध्ये 50,000 रुपयाची अपेक्षा असते, ही लोक लॉसमध्ये आहेत. म्हणजे कोण, फ्युचर ऑप्शन ट्रेड करणारे. ठीक आहे, फ्युचर ऑप्शन खराब आहे का, अजिबात नाही. फ्युचर ऑप्शनमध्ये प्रॉफिटसुद्धा होतो, पण मी जसं सांगितलं अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे. आज जर राईट पाथ जर तुम्हाला निवडायचं असेल तर माझ्यासाठी 3 पर्याय सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला राईट मेंटर मिळाला पाहिजे की ज्याला बाबा ना मार्केटचं नॉलेज आहे, जो तुम्हाला साथ देऊ शकतो, ना की तो त्याचा बिझनेस वाढवू शकतो. बिझनेस पण करावा त्याच्याबद्दल मला काहीच डाऊट नाही आहे. शिक्षण घेण्यासाठी पैसे लागतात, आय नो व्हेरी वेल. ठीक आहे, तर माझं एकच म्हणणं आहे, त्यानं पैसेही घ्यावे पण तेवढ्या फॅसिलिटी तुम्हाला उपलब्ध पण करून द्याव्यात. ठीक आहे, त्यामुळे मेंटर निवडणं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि जेन्युइन मेंटर मिळणं हा नशिबाचा भाग आहे. ओके, पण मग त्याला काही असे रूल्स सांगू शकतोस का तू, की समजा आता मार्केटमध्ये 10 लोक आहे, बरोबर, तिच्यातला जेन्युइन कोण आहे हे कसं कळेल? त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर आहे ना, पहिला मुद्दा म्हणजे जो माणूस शिकवतो ना त्याच्याशी भेट झाली पाहिजे तुमची. म्हणजे जो मेन माणूस आहे ना किंवा जो मेन तुम्हाला शिकवणार आहे ना त्याच्याशी बोलणं झालं पाहिजे किंवा त्याच्याशी भेट झाली पाहिजे. ते होत नाही बऱ्यापैकी वेळेस, कुठंच होत नाही, बऱ्या वेळेस नाही सर, कुठंच होत नाही. म्हणजे मी 100 मधले जेवढे मी तुम्हाला सांगितलं ना, मी 18 कोर्सेस केलेले आहेत आत्तापर्यंत. सर बिझी आहेत, म्हणजे असं दाखवलं जातं की तो माणूस खूप इम्पॉर्टंट आहे त्या इन्स्टिट्यूटसाठी. तसं नाही पाहिजे. आज तुम्ही पैसे भरताय, आज तुम्ही एखादी गोष्ट त्याच्याकडे ज्ञान घ्यायला जाताय, तर तो माणूस जो शिकवतोय त्याच्याशी तुमचा कन्व्हर्सेशन रेशो काय आहे, त्याच्याशी बॉन्डिंग कसं बनतंय तुमचं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बरोबर, कारण आपण त्या माणसासाठीच पैसे, बरोबर, त्या माणसाचं नॉलेज घेण्यासाठी तर पैसे भरतोय आपण. नंबर 2 म्हणजे काय की तुम्ही जर एवढं प्रॉफिटेबल आहात किंवा तुमच्या स्ट्रॅटेजी जर एवढ्या प्रॉफिटेबल आहेत तर तुम्ही 15 दिवस फ्री सेमिनार का देत नाही? आज जर बघितलं सगळ्यात मोठं स्टॉक मार्केटमधले, आज तुम्ही बघितलं असेल आपलं 1 तासाचा फ्री सेमिनार आहे, 1 तासाचा फ्री वर्कशॉप आहे. वर्कशॉपमध्ये काय सांगितलं जातं, मी वर्कशॉप अटेंड केलेले आहेत, जवळजवळ 100 वर्कशॉप अटेंड केलेले आहेत आजपर्यंत. वर्कशॉपमध्ये काय सांगितलं जातं, मी किती चांगला आहे, माझा कोर्स किती चांगला आहे, मी तुम्हाला काय देऊ शकतो, आणि मग ॲट दी एंड काय, आत्ता तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. हाच मुद्दा आहे. म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत सगळ्यांच्या. ठीक आहे, ते पण कराव्या. माझं म्हणणं काय, ते पण करा. चला, मला माहिती आहे की बिझनेस ग्रो करण्यासाठी स्ट्रॅटेजीज मार्केटिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा सॅटिस्फॅक्शन तुमच्याकडे कस्टमरचं किती आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी तरी. तुमच्याकडे आधी क्लास केलेल्यांचे नंबर मागा. ठीक आहे, त्यांच्याबरोबर कॉल करा तुम्ही की बाबा खरंच ही व्यक्ती शिकवतीये ते योग्य आहे का. आणि मला एक कळतं की लेडीजचे नंबर देऊ शकत नाही, चला आय ॲग्री, पण जेंट्सचे तरी नंबर दिले पाहिजेत तुम्ही. आणि जर तुम्ही माझ्याकडे क्लासला आला आणि तुम्ही प्रॉफिटेबल असाल तर माझ्या कुठल्या एक्स क्लायंटने तुम्हाला जर फोन केला तर तुम्ही अभिमानाने सांगू शकता की खुशी नाही बाबा तू त्याच्याकडेच कर, कुठं जाऊच नको दुसरीकडं. हे होतंय का? नाही होते. नंबर 3 म्हणजे काय आहे की प्रॉफिट लॉस स्टेटमेंट. आज तुम्ही जे तुम्हाला स्टार्टिंगला तुम्ही जे बोलणं झालं आपलं त्याच्यामध्ये तुम्ही जे बोललात मला की विराज प्रॉफिट लॉस स्टेटमेंट सगळ्यांचा एकच मुद्दा असतो कमेंटमध्ये की प्रॉफिट लॉस स्टेटमेंट काय आहे. तर प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मागा. जो ट्रेनिंग येतोय 2 प्रकारचे ट्रेनर असतात. एक जो असतो जो नुसतं ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो, एक दुसरा असतो ज्याच्यामध्ये ट्रेडिंग पण करतो. ठीक आहे, हे दोन्ही व्यक्ती राईट आहेत माझ्या अंदाजाने. जो ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो फक्त माईट बी त्याला वेळ मिळत नसेल ट्रेनिंगमधून, पण त्याच्या स्ट्रॅटेजी जर वर्केबल असतील तर इट्स ओके. दुसरा म्हणजे काय की जो स्वतःही ट्रेडिंग करतोय आणि तुम्हाला ट्रेनिंगही देतोय, तो तर सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे याच्यासाठी काय, आज सेबीचे गाईडलाईन्स आहेत, तुम्ही PNL कोणाला शेअर करू शकत नाही, PNL दाखवू शकत नाही लाईव्हमध्ये आल्याच्या नंतर.
ते ठीक आहे, चला काही ॲग्री नाही, पण समोरासमोर मिळाल्याच्या नंतर 2-3 महिने आधीची तरी प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मिळू शकतात. म्हणजे समोरासमोर भेटून चेक करा. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही आधीच्या स्टुडंटचे फीडबॅक काय आहेत. फीडबॅक म्हणजे काय, जसं मी तुम्हाला मागाशी म्हणालो, मी तुमच्याकडे आलो आज पॉडकास्ट द्यायला आणि पॉडकास्ट झाल्यानंतर तुम्ही मला विचारले की विराज कसं वाटलं, तर मी थोडी म्हणणार आहे दादा खूप खराब होतं आणि इथं कोणी नाही आलं पाहिजे. मी काय म्हणणार, खूप छान आहे, सगळ्यांनी इथंच यावं. मग हे न बघता तुम्ही ॲक्च्युअल 4 महिने जे स्टुडंट त्यांच्याकडे काम केलेलं आहे, जुने स्टुडंटनी काय केलेलं आहे, तुमच्या किती प्रॉफिट काढलेला आहे, ते किती सक्सेस आहे. माझं म्हणणं नाहीच आहे की 1000 लोकांनी क्लास केला तर 1000 लोक ट्रेडर बनतील, नाही, 1000 मधले 100 लोक तरी बनले पाहिजेत, तर तुमच्या स्ट्रॅटर्जीचा उपयोग आहे. आणि तुम्ही स्ट्रॅटर्जी शिकून जर तुम्ही उडवडूची उत्तरं जर प्रोव्हाइड करत असाल की नाही हे असंच नाही असंच होतं, मग तूच चुकला, मग याच्या वेळेस इथं ट्रेड करायचं, तुला इथं करायचा होता, तू इथं का गेला, मग हे मुद्दा नाही आहे. म्हणजे हा ट्रेनरच नाही आहे, हा काय आहे, टोटली धंदा आहे, बिझनेस. मी तुम्हाला जसं म्हणालं, बकरे शोधणे, त्यांच्याकडनं फी गोळा करणे आणि नंतर तुम्ही तुमचा गोंधळ घालणे. ओके, यातून मला काय कळालंय की सगळ्यात पहिली गोष्ट तर आपला ट्रेनर जेन्युइन असला पाहिजे. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर ते शोधायचं कसं, तर आपण तुम्ही त्यांच्या ऑफिसला जा, त्यांच्या स्टाफशी बोला आणि डायरेक्टली तुम्हाला त्या व्यक्तीला भेटता येतं का ते चेक करा. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे काय सांगितलीस तू की त्यांचे जे जुने स्टुडंट्स आहेत, बरोबर, त्यांचे नंबर काढायचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी बोलून ट्राय करा. बरोबर, कसा एक्सपिरियन्स आहे, आज त्यांचे स्टुडंट कोणत्या लेवलला आहेत. बरोबर, कारण ऑब्व्हियसली तिथे 10 वर्ष झाले तर ट्रेनिंग देत आहे. बरोबर, मग त्यांचे 50-100 स्टुडंट तरी सक्सेसफुल झाले. बरोबर आहे, राईट. येस, ओके. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आज लोक इथंच चुकतात. आज लोक काय करतात, युट्यूबला बघतात बेस्ट शेअर मार्केट क्लासेस नियर मी, म्हणजे ते रिव्ह्यूज चेक करून रिव्ह्यूज बघतात, काहीच उपयोग नाही त्याचा. आज तुम्हाला मी सांगतो, टेस्टिमोनियल म्हणतो आपण त्याला सक्सेस रेशो नाही म्हणू शकत आपण, टेस्टिमोनियल किंवा क्लास कसा वाटला, क्लास कसा वाटला, स्क्रीनशॉट 4-5 वर्षापूर्वीचे स्क्रीनशॉट दाखवून कोणी लहान बच्चा पण शिकू शकतो की दादा असं करायचं होतं आणि हे असं झालंय. याच्यात मजा नाही आहे. मजा कुठं आहे, लाईव्ह मार्केटमध्ये एवढंच पॉवरफुल आहे ना. सांगा ना बाय करायला, सेबी रजिस्टर्ड व्हा आणि बाय करायला सांगा. आज मी सेबी रजिस्टरचा पेपर दिलेला आहे. आज मी पेपर ह्याच्यासाठी दिलेला आहे की मला लोकांना सांगता आलं पाहिजे की घे बाबा इथं हे करू शकतोस तू काम, हा कॉन्फिडन्स देता आला पाहिजे लोकांना. तो आज कुठेच मिळत नाही आहे. ओके. तर ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या रिव्ह्यूजवर किंवा कुठल्याही प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटर्जीजवर कुणीही जाऊ नका. पहिला मुद्दा म्हणजे नंबर मागा प्रिव्हियस लोकांचे. डायरेक्ट पहिली गोष्ट तर ऑफिसला जा, डायरेक्ट ऑफिसला जा, पैसे भरायच्या आधी ऑफिसला जावा. नाहीतर त्या व्यक्तीशी डायरेक्ट फोनवर बोला, तो व्यक्ती बोलतोय का बघा, काही प्री डेमो सेशन आहेत का. आज मी जे प्री डेमो सेशन मागितले तर आज मला नाही म्हटलं जातं की नाही तुम्ही क्लास केल्याच्या नंतरच तुम्हाला प्रॉफिट होईल. त्याच्यानंतर जर बघितलं तर नुसतेच रिव्ह्यूजवर लोक पैसे भरायला लागलेले आहेत आज. आणि पदरी काय पडतंय तर निराशाच आहे नेहमी. येस, तर आता आपण क्लासेसबद्दल तर बरंच काही बोललोय आणि ते महत्वाचं पण आहे. बरोबर, कारण सुरुवातच तिथून असते. जर तुमची सुरुवातच चुकली तर तुम्ही शेवटी काहीच उपयोग नसतो, पैसे वाया जातात आणि मग निराशा हाती लागते. आता आपण थोडंसं तुझ्याबद्दल बोलूयात की तू जे काही करतो, समजा ट्रेडिंग करतो, ट्रेनिंग करतो, त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. सगळ्यात आधी ट्रेडिंगबद्दल, तर तू कुठल्या सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करतोस? आज सध्या जर बघितलं तर मी फ्युचर ऑप्शन सुद्धा ट्रेड करतो स्वतः वैयक्तिक. म्हणजे माझा स्टडी या लेवलपर्यंत गेलेला आहे की मी फ्युचर ऑप्शन स्वतः ट्रेड करू शकतो. ऑर्डर ब्लॉक कन्सेप्ट्स असतील, SMC कन्सेप्ट्स असतील, FVGच्या कन्सेप्ट्स असतील, ज्या मार्केटमध्ये वर्क करतात त्या हिशोबाने मी स्वतः ट्रेड करतो. आणि मी ट्रेड करतो म्हणजे असं नाही आहे की मी लाख रुपये 50,000 रुपये कमवतो डेली. मी सुद्धा सर्वसामान्यच आहे. मी सुद्धा 4,000, 5,000 किंवा 8,000 किंवा 10,000 रुपये कमवतो. आणि हे जेन्युइन आहे. म्हणजे माझा पोर्टफोलिओ जरी बघितला तुम्ही तरी त्याच्यामध्ये तेवढेच पैसे दिसणार आहेत तुम्हाला. असं नाही की मी खूप करोडो रुपये छापतोय आणि तुम्हाला सांगते तुम्ही पण करा म्हणून. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करतो सध्या मी. म्हणजे 2 टाईपचे ट्रेड मी करतो. 9 ते 11 मध्ये जर बघितलं तुम्ही तर इक्विटी बेस्ड ट्रेड जे आहेत आणि एक सेन्सेक्सचा ट्रेड. जसं तुम्हाला म्हटलं ऑप्शन, फ्युचर ऑप्शन जे आहे ना त्याच्यामध्ये सेन्सेक्स फक्त निवडतो मी. म्हणजे मी बँक निफ्टी आणि निफ्टी टोटली अवॉइड केलेला आहे. ओके. कारण जर बघितलं त्याच्यामधलं जर रेशो बघितला तर खूप कमी प्रमाणामध्ये आहे. प्रीमियम डिके म्हणजे तुमच्या व्हॅल्यूज वाढत नाहीत व्हॉल्यूम जास्त झाल्यामुळे. हे खूप गोष्टी फेस कराव्या लागतात. मी शॉर्ट सेलिंग पण करतो, पण मी सेन्सेक्समध्ये आणि इक्विटी बेस्डमध्ये 9 ते 11 मध्ये काम करतो. 11 नंतर जर बघितलं तर कमोडिटी मार्केटमध्ये मी काम करायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये डेली बेसिसवर 7-8 ट्रेड जनरेट होतात.
एक स्टॉप लॉस होतो, 2 स्टॉप लॉस होऊ शकतात किंवा कधी कधी काही स्टॉप लॉस होत नाहीत. म्हणजे 6-7 वाजेपर्यंत मी कमोडिटीचे ट्रेड करतो. आणि ॲक्च्युअल त्याच्यानंतर जर बघितलं तर मी फॉरेक्स ट्रेडिंगसुद्धा चालू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी फॉरेक्समध्ये चांगलं प्रॉफिट जनरेट करतो. लाईव्हमध्ये करून दाखवतो, कारण फॉरेक्स तर लाईव्ह दाखवणं काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. तर मग फॉरेक्समध्ये ज्या गोष्टी लाईव्ह दाखवतो लोकांना मीटिंगमध्ये, तर ते ट्रेड झाल्याच्या नंतर दाखवतो. आधी दाखवा ना. माझं काय म्हणणं आहे, जे मेंटर आहेत ना, जे ट्रेनर आहेत ना, आधी दाखवा, ट्रेड घेऊन दाखवा. आज माझं काय म्हणणं आहे, तुम्ही लाईव्ह ट्रेड नाही करू शकत ना खऱ्या पैशाने, चला डेमो अकाउंटवर करून दाखवा. मार्केट तर लाईव्ह चालू आहे, तुम्ही डेमो अकाउंटला प्रॉफिट जनरेट करा, नाही तर इकडे जनरेट करा. तुमचा प्रॉफिट झाला पाहिजे. डेमो अकाउंट शेवटी काय आहे, कॅन्डल आहे, त्याला काय माहिती डेमो आहे का रिअल अकाउंट आहे. ते तुम्हाला कळायला पाहिजे की इथून बाय करायचं आहे का सेल करायचं आहे. ते ह्या कन्सेप्च्युअल कोणच आज प्रोव्हाइड करत नाहीये. आता हे झालं समजा, पण मग मला सांग की समजा एखादा व्यक्ती की जो नवीन चालू करतोय, तर त्यांनी कुठल्या सेगमेंटमध्ये सुरुवात केली पाहिजे आणि काय करू नये. आज जर बघितलं तर नवीन व्यक्ती, मी जेव्हा पहिल्यांदा आलो होतो ना, तेव्हा पहिल्यांदा मला एकच मार्ग दिसत होता, फ्युचर ऑप्शन, निफ्टी बँक निफ्टी. तो पण मार्ग ट्रेंडमध्ये काय आहे, कारण जसं मी म्हणालो इंस्टाग्राम लाईव्ह म्हणतो ना, 2 करोड प्रॉफिट, 2 लाख प्रॉफिट, असे ते स्क्रीनशॉट स्क्रोल करून दाखवतात. हे सगळं टोटली फेक आहे, टोटल फेक. तर या गोष्टींकडे न जाता माझं एक स्पष्ट आणि क्लिअर कट म्हणणं आहे, मी आता 4 गोष्टींमध्ये ट्रेड करतो. कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड जे होतात ते नवीन लोकांसाठी सगळ्यात सोपे आहेत. का? कारण त्याच्यामध्ये प्रॉफिट झालं तर 200-250 रुपये होऊ शकतो, लॉस झाला तर 50-100 होऊ शकतो. आणि कॅपिटल पण 30 ते 50 हजार रुपयाच्या घरामध्ये लागतं. असं नाही की खूप आवड हवे कॅपिटल लागतं, मेगा लॉटचं कॅपिटल घ्या आणि 2 लॉटनी ट्रेड करा. नाही, म्हणजे सुरुवात करा. 50,000 रुपयाला सुरुवात करा. नंतर जसं जसं तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होत जाईल तसं तसं तुमची एक म्हणतो ना आपण मानसिकता असते याच्यामध्ये. लोक सगळे म्हणतात मानसिकता पाहिजे किंवा सायकोलॉजी पाहिजे. सायकोलॉजी म्हणजे काय की एक मानसिकता आहे तुमची. तुम्हाला ते लॉस पण बघायला मिळाला पाहिजे, प्रॉफिट पण बघायला मिळाला पाहिजे. ते जेव्हा डेव्हलप होतं तुमचं, तेव्हा तुम्ही एखाद्या लेवलला येऊन पोहोचता. त्या लेवलला जेव्हा येता ना, तेव्हा मागं वळून जेव्हा बघता ना तुम्ही, तेव्हा तुम्हाला कळतं की आपला जो मार्ग आहे तो आपण योग्य निवडला होता. मला तेव्हा कोण नव्हतं मिळालं हे सांगणार. कारण जसं म्हणालो मी तुम्हाला की मराठी घरामध्ये किंवा आपल्या सर्वसामान्य घरामध्ये स्टॉक मार्केटमध्ये मुलाला पाठवणं म्हणजे सगळ्यात मोठी रिस्क आहे. आपल्या इथं काय, एज्युकेशन घे, कुठेतरी जॉबला जा बाबा, सिक्युअर लाईफ जग. मग याच्यामुळं तो मेंटरच मिळाला नाही मला कधी लाईफमध्ये की बाबा हे असं कर, हे होऊ शकतं. मग माझं एकच म्हणणं आहे, जे नवीन लोक येतात कमोडिटी मार्केटमध्ये या, तुम्ही कमोडिटी मार्केट सुरुवात करा आधी हळूहळू प्रमाणामध्ये. त्याच्यानंतर मी आहेच ना तुम्हाला शिकवा. ज्या लोकांना समजत नाही कमोडिटी मार्केट काय असतं, तर ते आधी थोडंसं समजून सांग की कमोडिटी मार्केट बद्दल. येस, कमोडिटी मार्केट म्हणजे काय आहे, 110 ते 112 कंट्रीजमध्ये म्हणजे 100च्या वर कंट्रीजमध्ये याच्यामध्ये ट्रेड केला जातो. कमोडिटी मार्केट टोटली डिपेंड्स ऑन डिमांड अँड सप्लाय. म्हणजे काय आहे की मागणी आणि पुरवठा याच्यावर सगळं मार्केट अवलंबून असतं. म्हणजे या मार्केटमध्ये तुम्हाला प्रीमियम डीके नावाचा प्रकार नाही बघायला मिळणार. या मार्केटमध्ये सडन फॉल झालेला आहे, सडन राईज झालेला आहे, हे बघायला नाही मिळणार तुम्हाला. का? कारण याच्यामध्ये ऑल ओव्हर ग्लोबमधनं लोक पैसे लावत असतात. ओके. त्यामुळं हे आहे, हे जेन्युइन मार्केट आहे. ऑल ओव्हर ग्लोबमध्ये सगळीकडं ऑथराइज्ड मार्केट आहे. आणि याच्या जीवावरच आपले सोन्या चांदीचे जे भाव आहेत, जर बघितलं आज तुम्ही सोन्याचा रेट बघितला तर उद्या वेगळा असतो, परवा वेगळा असतो. हे कशावरनं होतं? हे कमोडिटी मार्केटवरनं होतं. चांदीचा भाव कमी होतो, जास्त होतो. हे काय आहे? हे डिमांड आणि सप्लाय आहे. आज जर तुम्ही बघितलं तर मी जेवढा स्टडी केलेला आहे तर चिली वगैरे हे जे कंट्रीज आहेत ज्याच्यामधनं गोल्ड आणि सिल्वरचं प्रोडक्शन होतं ते 14.4% पर्यंत होतं आज ताग आहे. या वर्षाचा जो त्यांनी अहवाल सादर केलेला आहे 7.89% पर्यंत आज ते देशाचे प्रोडक्शन आलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? 6 महिन्यापूर्वी मी माझ्या सेशनमध्ये सांगितलं होतं की सोन्या चांदीचा भाव 100% वाढणार आहे. का? कारण 14% असताना सुद्धा सोनं पुरत होतं का? नव्हतं पुरत. म्हणजे काय? डिमांड काय आहे? जास्त आहे, पुरवठा काय? कमी आहे, प्रोडक्शन. तर आता तर 60% आणलेलं आहे. म्हणजे काय? अजून रेट वाढणार. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आज जर बघितलं क्रूड ऑइल आहे, त्याच्यामध्ये क्रूड ऑइलला US गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात काम करतं, कुवेत वगैरे काम करतं. पण कसं असतं, प्रत्येक देशाने काय केलेलं आहे कमोडिटी मार्केटसाठी एक मोनोपॉली तयार केलेली आहे. मोनोपॉली म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट विकायची असेल ती आमच्या थ्रूच विकायची. कुठलाही देश, समजा आज कुवेतने आज एखादं प्रोडक्शन क्रूड ऑइलचं केलं तर क्रूड ऑइल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये नाही विकू शकत. त्यांना कुणाकडे जावं लागतं? तर US गव्हर्नमेंटकडे जावं लागतं, किंवा आमचं हे क्रूड ऑइल आहे असं तुम्ही किती रुपयाने घेणार सांगा, प्रॉफिट ऑफ मार्जिन, आम्ही आमचं किती रुपयालाही विकू शकतो. तसं क्रूड ऑइल आणि सिल्वरची मोनोपॉली आहे आज. बेस मेटलची मोनोपॉली बघितली तर लंडन मेटल एक्सचेंजकडे आहे.
म्हणजे आज कॉपर झालं, कारण कॉपर जर बघितलं सगळ्यात मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये लंडनला सगळ्यात जास्त कॉपर लागतं. युरोपियन देश जे आहेत हे सगळे कॉपर आणि झिंकच्या जीवावर आज मार्केटमध्ये आहेत. तर त्यांनी स्वतःची बनवलेल्या आहेत गोष्टी की तुम्ही कॉपरचं प्रोडक्शन कुणी करा, पण विकायचं असेल तर कोणाकडे यायचं, आमच्याकडेच यायचं. ओके, म्हणजे ज्या बेसिकली ज्या वस्तू आहेत, धातू आहेत, बरोबर, त्यांचं जे मार्केट आहे ते कमोडिटी. येस, नॅचरल गॅस आलं त्याच्यामध्ये. नॅचरल गॅसचं उत्पादन कुठले देश करतात मोठ्या प्रमाणामध्ये? सोनं, चांदी, कॉपर, झिंक, नॅचरल गॅस, क्रूड ऑइल, लीड येतं. तसेच बरेचसे व्हेरियस मेटल पण येतात, राईस येतो, व्हीट येतो, पण आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने अजून अलाउ केलेले नाही आहेत ते मेटल्स त्याच्यामध्ये ट्रेड करायला. तर हे या पद्धतीने आपण कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो. ओके, आता थोडासा वेगळा प्रश्न तुला विचारतो की अशा कुठल्या चुका आहेत की जे मेजरली लोक करत असतात शेअर मार्केटमध्ये, तुझ्या मते काय असतं? मेजरली म्हणजे काय आहे सर, कसं सांगायचं म्हटलं तर लोकांना एका दिवसात करोडपती व्हायचं इथं. ठीक आहे, मी जसं तुम्हाला माझं सगळं मुद्दा तिथंच येऊन अडतो की मार्केटिंग स्किल्स आणि तुमचे इंस्टाग्राम लाईफ आणि यूट्यूब लाईफ याच्यावर बघून जी लोक येत आहेत ना आज स्टॉक मार्केटमध्ये, किंवा ते हर्षद मेहता स्कॅमची आज वेब सिरीज आली, स्कॅम 1992 काय ती कुठली होती, त्याच्यावरनं डीमॅट अकाउंट 2-2.5 करोड होते, आज 8.5 करोड 9 करोडवर गेलेले डीमॅट अकाउंट. तर मग त्याच्यावरनं ज्या लोकांना वाटतं ना की आपण ह्याच्यामध्ये भरपूर पैसे कमवू शकतो, खूप खूप श्रीमंत होऊ शकतो, गर्भश्रीमंत, हा मुद्दा नाहीच आहे ॲक्च्युली. म्हणजे म्हणतात ना 1000 मधला एखादा व्यक्ती असतो की जो गर्भश्रीमंत होतो. याच्यामध्ये 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही सॅटिस्फाईंग राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. आज लोकांना तेच जमत नाही. आज कसं आहे, आज 25,000 काढले ना, आज 1 लॉटने काम केलं ना, चला उद्या 2नी करून बघू, मग ते 50,000 लॉस होतो, हे पण जातं आणि हे पण जातं. जे कमवलेलं तेही जातं. मग माझं म्हणणं काय आहे, तुम्ही असं रेशो बनवा ना की बाबा 1 महिना मी टोटली एका लॉटवर काम करणार आहे, 1 महिना मी बाबा फक्त एकाच कंपनीवर काम करणार आहे इक्विटीमधल्या. आज मी माझ्या मुलांना जे सांगतो हे काय सांगतो, 4 कंपन्या दिलेल्या आहेत, 4 सोडून कुठल्याही कंपन्यांचे ट्रेड नाही घ्यायचे. का, मला माहिती आहे ना व्हॉल्यूम सगळ्यात जास्त आज निफ्टी 50 म्हणजे काय, 50 टॉपमोस्ट कंपन्यांचा ॲव्हरेज प्राईस. त्या 50 कंपन्यांमध्ये IT फील्डमधली कुठली कंपनी आहे, प्रोडक्शनमधली कुठली कंपनी आहे, आज फायनान्शियल सेक्टरमध्ये HDFC बँक काय मोठ्या प्रमाणात काम करते, ज्याच्यात व्हॉल्यूम आहे ते काम करा. उगाच आपलं कुठले तरी निवडायचं, स्वस्त मिळते म्हणून निवडायचं आणि त्याच्यामध्ये लॉस करून घ्यायचं, याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळं लोकांचा एक मार्केटकडे बघायचा दृष्टिकोन जो असतो ना तो खूप निगेटिव्ह झालेला आहे की याच्यामध्ये लॉसच होतो, असंच होतं. जर ह्याच्यामध्ये खरंच लॉस असता कायम तर तुमचे पैसे जात आहेत याचा अर्थ कोणाला तरी पैसे मिळतात. मग काय आहे की त्या माणसापेक्षा आपला अभ्यास कुठेतरी कमी पडतोय, हे तर मान्य केलं पाहिजे आपण. आज UPSC मध्ये काम करणारी मुलं 1000 लोकांनी जर पेपर दिले तर त्यातले 4 सिलेक्ट होतात. मग तुम्ही UPSCला नावं ठेवणार आहे का? नाही. आज 4 लोक सिलेक्ट होतात, 4 लोक दिवस रात्र कष्ट करतात, तुम्ही करता का? नाही करा. कुठलीही फील्ड घ्या. आज डॉक्टर होताय तुम्ही, आज हृदयविकार तज्ञ आपल्याकडे भरपूर आहेत, 12,000-13,000 विद्यार्थ्यांमधून 4-5 जण होतात. मग तुम्ही ती फील्डच चुकीची आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही, तुमचा अभ्यास कमी पडतोय हे म्हणू शकता तुम्ही. तर हेच माझं सांगणं आहे सगळ्यांना की बघायचा दृष्टिकोन बदला. कुठलीही गोष्ट एका महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात मिळत नाही. मला आज 10 वर्ष लागलेली आहेत आज कुठल्याही गोष्टीपर्यंत पोहोचायला, आणि मी काय करोडपती झालेलो आहे अशातला भाग नाही, किंवा मी कोर्स विकून करोडपती झालेलो आहे अशातलाही भाग नाही. मी जे आहे ते जेन्युइन 2,000 ते 2,500, 3,000, 5,000 हेच काम मी स्वतःही करतो. आणि मी हेही लोकांना समजून सांगतो की हे का करावं. कारण आज भारतामध्ये जर बघितलं तर 100 मधली 91% जनता जी आहे ती सर्वसामान्य आहे. 9% लोकांसाठी मी नाहीच आहे, किंवा मला त्यांच्याशी काही घेणं देणंच नाही आहे. किंवा एखाद्या व्यक्तीकडे BMW आणि त्याला मर्सिडीज कशी घेऊन देण्यात यावी ह्याच्यासाठी मी प्रयत्न नाही करणार, पण एखाद्याचा आल्टोचा हप्ता कसा भरता येईल ह्याच्यासाठी माझे प्रयत्न आहेत. तर ह्याच गोष्टी आहेत. स्टेप बाय स्टेप जावा, स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये काम करा, राईट मेंटर चॉईस करा आणि अभ्यास करा. फक्त क्लास केल्यानंतर पैसेच कमवायचे हा दृष्टिकोन ठेवू नका. आज तुम्ही शाळेत जाता, आज तुम्ही डिग्री कंप्लीट करता, असं आहे का कुठं की डिग्री केलेल्या व्यक्तीला जॉब मिळतोच? प्रत्येक व्यक्तीला तर नाही मिळू शकत. किंवा कुठल्या व्यक्तीला 2 लाखाचं पॅकेज मिळतं, कुठल्या व्यक्तीला 15,000चं मिळतं, म्हणून तुम्ही डिग्रीला नावं ठेवणार आहे का? नाही. तुम्ही नावं कोणाला ठेवली पाहिजेत की आपले प्रयत्न किती जेन्युइन आहेत, आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि त्याच्याकडे काय दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, पण आता थोडंसं तुझ्याबद्दल येऊयात की जसं तू आता 10 वर्ष आले याच्यात काम करतोय, बरोबर. मग असं काय झालं, म्हणजे चेंजेस काय काय आले? सुरुवातीला तू कसा होतास, नंतर काही डाऊनफॉल पण आले असतील ते पण थोडेसे सांग. आणि नंतर मग काय झालं असं की तू नंतर वरती तुझा ग्राफ वाढत गेला, किंवा तू काय म्हणतो पण निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये आला? बरोबर. सुरुवातीला काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, मेंटर पहिला मुद्दा तर व्यवस्थित मिळाला नाही, भरमसाठ फी भरल्या सगळीकडे,
तिथं एक म्हणतो ना माणसाचं खच्चीकरण होतं घरच्यांचं, सर्वसामान्य व्यक्तीचं सांगतोय मी, की 50,000 पासून ते 2 लाखापर्यंत फी तुम्ही भरताय आज, तर कुठंतरी 1 महिन्याचा पगार गेला किंवा 2 महिन्याचा पगार गेला हे माणसाच्या डोक्यात येतो विचार. बरोबर. त्याच्यानंतर कॅपिटल गोळा करा, त्याच्यानंतर घरात सेटअप घ्या, म्हणजे एक्सपेन्सिव्ह थिंग्स वाटतात लोकांना. त्या उलट माझं होतं की मला याच्यामध्ये एकच गोष्ट बघायची होती की आज जर एक व्यक्ती सक्सेसफुल आहे, एकच व्यक्ती, समजा 1000 व्यक्तींमधनं जर एक व्यक्ती सक्सेसफुल आहे, तर आपण दुसरा व्यक्ती का बनू शकत नाही? लोक याचा विचारच करत नाही. लोकांचं म्हणणं काय, लॉसच होतो. किती वर्ष प्रयत्न केले, किती तुम्ही त्याला वेळ दिला आहे, किती तुम्ही खरंच मार्केट स्टडी केलेला आहे का, याच्याकडं कोणाचंही लक्ष नाही आज. मग माझं जर बघायचं तर माझ्या आयुष्यामध्ये पहिले 4 वर्ष तर डाऊनफॉलच होता टोटल. ओके. तेव्हा घरातले वेड्यात काढायचे, मित्र वेड्यात काढायचे, तेव्हा सपोर्टला कोण नाही की बाबा यार तू कर, चल मी आहे. आई माझी स्वतः माझी आई सुद्धा स्वतः ट्रेडिंग करते, म्हणजे पहिल्यापासून तिलाही आवड आहे. म्हणजे ती जेव्हापासून ती वयाच्या 18 वर्ष असताना तेव्हा तिनं शेअर मार्केटचा कोर्स वगैरे केला होता. तर तेव्हा तिचं म्हणणं होतं की विराज नाही काहीतरी कर आयुष्यात असं की जेणेकरून बाबा आपलं सर्वसामान्य लाईफ चेंज होऊ शकतं. पण मग मी तेच तुम्हाला म्हटलं ना, मला ते लाईफ बघून असं वाटायला लागलं यार आपण पण करोडपती होऊ शकतो याच्यात. पण नंतर अभ्यास जसा करायला लागलो तसं ह्याच्यामध्ये एक गोष्ट कळाली, नित्यनियमाने जो माणूस याच्यामध्ये काम करतो किंवा जो माणूस याला वेळ देतो त्याला 100% मार्केट वेळ देतं. ते तर आहेच. ठीक आहे. मग नंतर कसं झालं, 4-5 वर्षामध्ये प्रॉफिट लॉस करत गेलो. नंतर कमोडिटीसाठी 3 वर्ष आधी मला एक सर मिळाले होते, जे आचार्य सर तुम्हाला मी सांगितलेले आहे, की जे घरच्या घरी आपले 5-6 स्टुडंट घेऊन आज ते त्यांच्याबरोबर पण मी एक पॉडकास्ट रिलीज करणार आहे. तर त्यांचं कसं आहे, त्यांना एक अभिमान वाटतो आज की बाबा हा माझ्याकडे शिकलेला मुलगा आज एवढ्या काम करतोय, एवढ्या स्तरावर जाऊन काम करतोय. एक म्हणतो ना एक प्राऊड मुवमेंट असते. याच्या उलट काही शिक्षक माझे असे होते की ज्यांना म्हणजे म्हणतो ना जेलस फील होतं. माझं काय म्हणणं आहे, माझ्याकडे आज जर मी स्वतः आज आहे ना, माझ्याकडनं दादा तू जर ट्रेनिंग घेतलं आणि तू जर मोठा होत असशील तर मला अभिमान वाटला पाहिजे. बरोबर. की आज तू कुठल्या तरी पदावर काम करतोयस, बरोबर. हां स्टुडंट आहे ना, तर माझ्याकडनं ती अपेक्षा घ्या. मी 4 लोकांत सांगू शकतो की मी या दादाकडनं बाबा सुरुवात केलेली आहे, असं आहे तसं आहे. तुम्ही जर निगेटिव्हच घेणार असाल तर मग त्याच्यामध्ये काही मुद्दे येत नाही. नंतर कमोडिटीला सुरुवात केल्याच्या नंतर काही स्ट्रॅटर्जीज कळाल्या, काही असतात. नंतर मी जसं म्हणलं ना, मी महाराष्ट्रातले टॉपमोस्ट जेवढे काही क्लासेस एक्स्ट्रा फी घेणारे आहेत, स्पष्ट आणि क्लिअर कट भाषेत सांगतो, एक्स्ट्रा फीज घेणारे भरपूर क्लासेस आहेत महाराष्ट्रात. त्यांच्या सगळ्यांचे कोर्स केलेले आहेत मी. त्यांचा कोर्स केला, काही लोकांचे कोर्सेस केले, कमोडिटीचे केले, बँक निफ्टीचे केले, इक्विटी मार्केटचे केले. त्याच्यातनं एक गोष्ट कळाली की हे टोटली म्हणजे म्हणतात ना वेड्यात काढायच्या गोष्टी आहेत लोकांना, की यार तुम्ही या परत तेच तिथंच मुद्दा येतो की तुम्ही पैसे भरानंतर तुम्ही तुमचा गोंधळ घाला. आज चार्ट लावायला जर तुम्हाला ट्रेडिंग जो माणूस करतो त्याला जर चार्ट लावायला येत नसतील तर तो ट्रेडिंग कसं करू शकणार आहे? हा सगळ्यात पहिला मुद्दा कुठला आहे की चार्ट कसे लावायचे हे शिकवलं पाहिजे तुम्ही. व्हॉट इज मीन बाय कमोडिटी मार्केट हे शिकवलं पाहिजे, काय आहे याच्यामध्ये, ना की कुठल्या इंडिकेटरचा जन्म कुणी केला आणि त्याचा फॉर्म्युला काय आणि त्याचा व्हॉल्यूम काय आणि कसं काढायचं याच्याशी कोणालाही घेणं देणं नाही. आज लावला ना आपल्याला रिझल्ट मिळतो ना, संपला विषय, इथपर्यंत आलं पाहिजे. मग त्याच्यानंतर कसं झालं की कमोडिटीमध्ये मग इक्विटी बेस्ड ट्रेड करायला लागलो, जे 9 ते 11 मी लोकांना जे आज सांगतो काय कशा पद्धतीने केले पाहिजे ते करायला लागलो. त्याच्यामध्ये थोडेफार पैसे चांगले मिळत गेले. इन्व्हेस्टमेंट माझी आज खूप चांगल्या पद्धतीने आहे मार्केटमध्ये. मी तुम्हाला थोडा पोर्टफोलिओ पण दाखवतो माझा. म्हणजे इन्व्हेस्टमेंट थ्रू मी काही पैसे कमवले. नंतर मला गोष्टी कळत गेल्या की आपल्याला डेली बेसिसवर काहीतरी करता आलं पाहिजे. मग डेली बेसिसवर बघितलं तर कमोडिटी मार्केट सेफ वाटलं. 2-3 गुरु, म्हणजे मी कोणाला नावं ठेवत नाही दादा, बघ सगळे माझे गुरु आहेत आणि मी सगळ्यांकडनं काही ना काहीतरी गोष्टी घेतलेल्या आहेत. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्याकडनं एखाद्या व्यक्तीने कुठली तरी गोष्ट घेतली, आज तुझं बघून जर मी आज पॉडकास्टची सिरीज जर चालू करतोय तर तुला वाईट नाही वाटलं पाहिजे, की तुझ्यापेक्षा जर मी आज वर गेलो तर तुला काय वाटलं पाहिजे की नाही यार माझ्याकडे बघून ह्यानं काहीतरी चालू केलं, याचा अभिमान आहे मला. हे कुठंतरी मिसिंग आहे. म्हणजे माझं जेन्युइन म्हणजे मी कसं आहे की मला माझा स्वभाव थोडासा वेगळा पडतो. म्हणजे मी असं वादाच्या कुठल्याही मला आवडत नाहीत वाद घालणे किंवा मी किती चांगलं आहे समजून सांगणे किंवा माझ्याकडेच या फोन करणे, मी कधी करत नाही या गोष्टी. लोकांना एवढंच कळायला पाहिजे जो जेन्युइन व्यक्ती आहे ना त्याच्याकडेच तुम्ही काम करा. नंतर कमोडिटीला ट्रेड करायला लागलो, ट्रेड लिहून ठेवायला लागलो. माझी घाणेरडी सवय, आता ह्याच्यावरनं तुला मी दाखवतोच की एवढी घाणेरडी सवय मला, मी सगळ्या गोष्टी लिहून ठेवतो. कुणी डाऊटच घेतला नाही पाहिजे आपल्यावर. याच्यानंतर काय झालं की काही क्लास केल्याच्या नंतर इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग, मी म्हटलं मी भरपूर ठिकाणी क्लास केले, इंडिकेटर बेस्ड शिकायला लागलो. इंडिकेटर बेस्ड केल्याच्या नंतर संध्याकाळी फोन केल्याचं हे असं असं कसं, हा ट्रेडच नव्हता इथं. का? कारण इंडिकेटर ॲडजस्ट करून घेतात स्वतःला, हा ट्रेडच नाही.
मग तेव्हा नंतर कळलं की नाही, आपण व्हिडिओ पण चालू केले पाहिजे. आज माझ्याकडे माझ्या 1500 ट्रेडचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. ओके. आज मी माझ्या स्टुडंटला पण हेच सांगतो, तुम्ही फोटो काढून ठेवा, व्हिडिओ काढून ठेवा. तुम्हाला वेड्यात काढणारं कोण भेटलं नाही पाहिजे, तुम्ही मला वेड्यात काढा. प्रश्न उचलतातच नाही. हां, प्रश्न करणार का? इंडिकेटर नंतर दादा स्टॉक मार्केट संपल्याच्या नंतर शिकून काहीच फायदा नाही आहे. लाईव्हमध्ये शिकवा काय आहेत त्या गोष्टी. सेबीच्या गाईडलाईन्स आहेत, आय नो, पण काहीतरी असू शकतं जे तुम्ही शिकू शकता. या गोष्टी कधी मिळाल्याच नाही. त्यामुळे कमोडिटीमध्ये ट्रेड करत गेलो, जे मेंटर होते त्यांना विचारत गेलो, पण मी जसं म्हणालो उडीची उत्तरं मिळाली की असंच आहे तसंच आहे, मग आमचं सॉफ्टवेअरच घ्या, हे आहे. मग ते मला पटलंच नाही कधी. मग आपल्याला कळालं की नाही ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे ना या मार्केटमध्ये, जसं बाकीचं आहे तसं त्याचा बॅक स्टडी चालू केला. काय मार्केट आहे, कुठून वर जातं. आज जर बघितलं तर एक सेशन वाईज ट्रेडिंग सिस्टीम तयार करतोय. सेशन वाईज म्हणजे काय, एशियन सिस्टीम वेगळी आहे, न्यूयॉर्क सेशन वेगळं आहे, US सेशन न्यूयॉर्क एकच आलं, लंडन मेटल सेक्शन वेगळं आहे, शांघाय मेटल सेशन वेगळं आहे. याच्या टायमिंगमध्ये कसे स्टॉपला हिट करतं मार्केट, कसं मार्केट रिव्हर्स होतं डायरेक्ट, हे कोण नाही शिकवलं, हे मी स्वतः केलेलं आहे. हे 6 वर्षाची बॅक टेस्टिंग जे आहे ना, प्रत्येक गोष्ट मी जेव्हा शिकवतो ना तेव्हा मी 6 वर्षाची बॅक टेस्टिंग माझ्याकडे लेखी स्वरूपामध्ये असते. तेवढं काम केलेलं आहे. हां, मी तेवढं काम केलेलं आहे. आणि कसं असतं, एक म्हणतो ना आपण, एक सवय म्हणा जे आवडते. आता तुला पॉडकास्टमध्ये तुला जर म्हटलं दिवसभर घे दादा, तुला कंटाळा येणार नाही. तसंच माझं सेम आहे. तू जर मला म्हटलं ना दिवसभर बस आणि अभ्यास कर, काहीच कंटाळा येणार नाही, कारण मला माहिती आहे रोज नवीन काहीतरी डेली. तर ह्या गोष्टीमधनं करत गेलो. आज जर बघितलं, जसं मी मगाशी म्हणालो, मी 50,000 60,000 कमवत नाही. मी डेलीचे 5,000 3,000 ते 5,000 6,000 7,000 मी एवढेच पैसे कमवतो. फक्त आज कळालेलं आहे की एवढेच पैसे का कमवायचे आहेत, याचं उत्तर मिळालं आज. काय उत्तर येणार आहे? याचं उत्तर एकच आहे की याच्यामध्ये हाव करणं खूप घाणेरडी गोष्ट आहे सगळ्यात. दुसरा मुद्दा म्हणजे एखादी गोष्ट म्हणतो ना आपण, आज सेन्सेक्स, आता तुम्हाला थोडंफार स्टॉक मार्केट आज 1200 पॉईंटने वर गेलं, 1300 पॉईंटने वर गेलं. 1300 पॉईंट कसे पकडायचे हे लोक शिकवतात. आज पकडूच शकत नाही तुम्ही. तुमच्याकडे आहेत तेवढे पेशन्स आहेत, तुम्हाला माहिती मोठे प्लेयर्स कुठे बसलेले आहेत, काय होईल काय नाही. सॅटिस्फाईड घ्या ना, आपली कुवतीप्रमाणे पैसे घ्या. आज तुमचं कॅपिटल 50,000 आहे ना, घ्या ना 500 रुपये, खुश राहा. 25 रुपये जेव्हा तुमच्या अकाउंटला दिसतात ना, तो जो PNL जो ग्रीनमध्ये दिसतो ना, तो एक कॉन्फिडन्स बुस्टर असतो तुम्हाला. मी किती शिकवलं किंवा कुठल्याही ट्रेनरने किती शिकवलं ना, जेव्हा PNL ग्रीनमध्ये येतो ना तेव्हा कॉन्फिडन्स बूस्ट होतो तुमचा. मग प्रत्येकाच्या कॅपॅसिटीप्रमाणे ट्रेड वाढवत जावा. पण सुरुवात करताना मी तर सजेशन माझं सगळ्यांना हेच राहील की कमोडिटी मार्केटमध्ये काम करा आणि जेन्युअन माणसांकडे काम करा. म्हणजे इंडिकेटर बेस्ड नाही, सॉफ्टवेअर बेस्ड नाही, काहीच नाही, जेन्युअन काम. आज FRPचे मी ट्रेड शिकवतो. FRPचे ट्रेड म्हणजे काय, कुठं लोकांना ट्रॅप केलं जातं रिटेल ट्रेडर्सला. कारण मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, मी इकॉनॉमी बेस्ड बरोबर काम केलेलं आहे. हे कुणाला कुठं ट्रॅप करतात, यांच्याकडे फंड म्हणजे आपण इमेजिनही करू शकत नाही. हे का ट्रॅपिंग सिस्टीम आहेत, कुठं स्टॉपलॉस उडवले जातात, रिटेल लोक कुठं फसतात, या गोष्टी मला माहिती आहेत. म्हणून मी या गोष्टी लोकांना आजपर्यंत त्यांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो. तर हेच आहे आजपर्यंत. म्हणजे तागायत जरी माझा पोर्टफोलिओ बघितला तरी असं काय आवड हवी नाही दिसणार, पण म्हणतो ना स्टेप बाय स्टेप. पण रोज माझं एकच म्हणणं आहे, जेवायचं असेल तर रोज थोडं थोडं खावा आणि आठवडाभर खावा. एकाच दिवशी सगळं खाल्लं तर ते अजीर्ण होतं, पोट भरणार नाही तुमचं, आणि मेन म्हणजे काय त्रास होईल तुम्हाला त्या गोष्टीचा. आणि लोकांना त्रास करून घ्यायचा आहे आणि असंच नावं ठेवायची आहेत लोकांची, फक्त एवढंच चाललेलं आहे. आता थोडासा महत्त्वाचा प्रश्न विचारतो की जे पण लोक शेअर मार्केटमध्ये काम करत असतात त्यांना लॉस होतो, प्रत्येकाला होतो. बरोबर आहे. आणि पण मग यातून बाहेर कसं पडायचं, कारण लॉसेस रिकव्हर करत करत लोक आणखी लॉस करत जातात. बरोबर आहे. आणि ते जाळ्यातच अडकत जातात. बरोबर, येस, राईट. त्याच्यात त्यांची पूर्ण सगळंच चाललं जातं. यातून बाहेर कसं पडायचं? बाहेर पडायचं म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये आज जायचंच नाही. पहिला मुद्दा तर हा, मी सगळ्यांना हेच सांगतो की तुम्ही स्टॉक मार्केटला पहिले एज्युकेशन पर्पजनी बघायला चालू करा. की याच्यामधनं काहीतरी ज्ञान मिळू शकतं आपल्याला, या बेसिसवर आपण पुढे काम करू शकतो, तर तुम्ही काम करा. तुम्ही काय करता, कुठलाही क्लास करता, 5व्या दिवशीपासून ट्रेड घ्यायला सुरुवात करता, लॉस करता, तुमची सायकोलॉजी खराब होती, तुमची मेंटल हेल्थ पण खराब होती आणि तुम्ही फायनान्शियली वीक होत जाता. 1 लाखाचा लॉस करता, परत दुसऱ्या ठिकाणी कोणाचं तरी बघता, अरे ह्याचा चांगला दिसतोय, तिथं जाता, तिथं क्लास करता, त्याच्या वेगळ्या स्ट्रॅटर्जीज अप्लाय करता, तिथंही लॉस करता, परत सेम कंडिशन आहे. तो तर पैसे कमवून बसलेला आहे, तुमचं काय? तुम्हाला कोण विचारते आज? तुम्हाला कोणच विचारत नाही. मग अशा ठिकाणी काय होतं की प्रत्येक व्यक्तीची सायकोलॉजी वापरण्यापेक्षा मी लोकांना पहिल्यापासून सांगतो, 2 दगडांवर पाय ठेवण्यापेक्षा कुठला तरी एकच दगड चॉईस करा. तो तुम्हाला बुडवेल तरी, नाही तर तो तुम्हाला उभा तरी करेल. पण तुम्ही एकाच माणसाबरोबर जेव्हा लॉयल राहता ना, तेव्हा त्याच्या वाईट काळामध्ये पण तुम्ही असता आणि चांगल्या काळामध्ये पण तुम्ही असता.
म्हणजे प्रॉबेबिलिटी जर बघितली लॉयलिटीची तर ती कायम सत्याच्या बाजूनीच उभी असते. तर माझं हेच सांगणं आहे लोकांना की उगाच आपल्या कुवतीपेक्षा जास्त पैसे टाकू नका. 100, 500, 200, 300 खूप झाले, खूप. मी तर माझं स्पेसिफिक म्हणणं हेच आहे की 500 रुपये कमवणं आजच्या काळामध्ये स्टॉक मार्केटमधनं खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती कशा पद्धतीने कमवायची हे तुम्हाला मी माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये दाखवून देऊ शकतो की माझ्याकडे कुठलेही असे फेक कमिटमेंट्स, म्हणजे म्हणतात ना ह्याची पॉईंटची रॅली घे, हे असं कर, ते तसं कर, 50,000 कॅपिटलवर 1,00,000 रुपये जनरेट झाले, बघा 150% प्रॉफिट झाला, होऊच शकत नाही. मार्केट संपल्यावर लहान पोरगं पण सांगेल. मी तुम्हाला मगाशी म्हणलं लाईव्ह मार्केटमध्ये त्या माणसाला FD मधनं जेव्हा पैसे काढतो माणूस तेव्हा त्याला कळतच नाही ॲक्च्युली काय चाललेलं आहे. ते लॉस झाला, भीती वाटते पुढचा ट्रेड करू का नको, लॉस झाला, भीती वाटते. म्हणून माझ्याकडे जी लोक येतात त्यांनाही तेच सांगतो, अरे 50 नाही 30,000 रुपये घेऊन या, 200 रुपये कमवा, स्टेप बाय स्टेप जावा. स्टेप बाय स्टेप गेलात तर सगळ्या गोष्टी अचीव होतील. पहिल्या दिवशी सगळं खायला गेलात तर मिळणार नाही काहीच त्याच्यातनं. कारण हे कसं आहे माहिती का, ते गाणे ना ओ बोलत ये मगर जाने का नाही, सेम कंडिशन स्टॉक मार्केटची. ते बोलवणार तुम्हाला सारखं 2,00,000 रुपये घेऊन ये, 5,00,000 आण, 7,00,000 आण, ह्याच्यात ट्रेड कर, त्याच्यात कर. नाही, त्याला पण कळतं. आणि तिसरा मुद्दा म्हणजे काय माहिती का, लोक काय करतायत आजकाल, सगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज गोळा करतात आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग करतात. माझं हे टोटली रॉंग आहे. मार्केट काय म्हणतं माहिती का, की प्रत्येक दिवशी नवीन स्ट्रॅटेजी घेऊन येणारा माणूस आहे ना, ऑलवेज वेलकम असतो त्याला. कारण त्याला माहिती आहे आज प्रॉफिट आहे, उद्या लॉसच आहे. पण एक स्ट्रॅटेजी 1000 दिवस जो माणूस वापरतो ना, त्याला पैसे द्यावेच लागतात. मुद्दा काय आहे, 1000 दिवस आहेत, 1000 दिवस टिकलो पाहिजे आपण. त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट काय, फंड जमा करणे आणि फंड सुरक्षित ठेवणे. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून लॉसेस 1,00,000 2,00,000 झाले, जे झालं ते आता करू काहीच शकत नाही. याच्यामध्ये आपली किती चूक आहे किंवा आपण ज्याच्याकडे क्लास केलेला त्याची किती चूक आहे याच्यावर बघण्यापेक्षा इथून पुढे मार्केटला कुठल्या दृष्टिकोनातून बघता येईल याचा विचार करावा माणसाने. आणि स्टेप बाय स्टेप जावं. 200, 400, 500, त्या 500चे 5,000 कधी होतात ना ते आपल्यालाही कळत नाही. तर हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता यातून मला काय कळालं की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पैसे कमी इन्व्हेस्ट करा. बरोबर. तुम्ही खूप सारे पैसे जर एकदाच अडकून टाकले तर मग ते लॉसमध्ये जाणार. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे स्टेप बाय स्टेप करा. बरोबर. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स तुमच्याकडे असले पाहिजेत. तुम्ही राईट मेंटॉर सोबत आणि राईट स्ट्रॅटेजी सोबत लॉंग टर्म साठी टिकून राहिले पाहिजे सोबत, तरच तुम्ही पैसे कमवू शकता. नक्की. ओके, आता एक आपण शेवटचा क्वेश्चन घेऊयात की समजा मार्केटमध्ये ऑलरेडी एवढे क्लासेस वाले, बरोबर, म्हणजे प्रत्येक जण क्लासेस घेतो, मग त्या सगळ्या लोकांमध्ये म्हणजे त्यांच्या सगळ्यांकडे पाहून तुम्हाला काय वाटलं की मी पण क्लासेस घेतो किंवा त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? बरोबर. बेसिकली तर जर जसं बघितलं तसं क्लास वगैरे मी फ्री गायडन्स प्रोव्हाइड करत होतो. नंतर फोन यायला चालू झाले, त्रास देणं चालू झालं की आमचं असं आहे, आमचं तसं आहे, हे ते. त्याच्यामधनं मी नंतर काय केलं की आपण एक नॉमिनल चार्जेस चार्ज करतो. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर पुण्यामध्ये आज बँकेट हॉलला जर सेटअप घ्यायचा असेल तुम्हाला तर पर प्लेट चार्जेस आहेत. 1000 रुपयापासून चार्जेस आहेत, तर ते तुम्हाला द्यावे लागतात. म्हणजे मी जो क्लास प्रोव्हाइड करतो, मी क्लास ॲज अ बिझनेस म्हणून कधी बघितलेलं नाही. आज जर तुम्ही बघितलं, आज मी बऱ्याच पॉडकास्टच्या खाली कमेंट्स वाचतो की क्लास करून करोडपती झालेले, क्लास करून करोडपती झालेले. तर हे कळतंय मला. मी तुम्हाला पहिल्यांदा पण म्हणालं की अशा लोकांपासून तुम्ही लांबच राहिलेलं बरं आहे. जे इंडिकेटर विकतात, जे सॉफ्टवेअर विकतात, यांच्यापासून टोटली लांब राहा. कारण ट्रेडिंगला हे गरजेचं नाही आहे. फ्री टर्मिनल सगळीकडे अवेलेबल आहेत, फ्री गोष्टी सगळ्या आहेत, त्या तुम्ही शिका. मेन म्हणजे अभ्यास करा या गोष्टींचा. नंतर जर त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करायचं आहे तर मग काय प्रोव्हाइड केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर आपण काय करतो की बाबा प्रत्येक गोष्टीला जी फी आहे ना, तुम्ही माझी फी ऐकलीत किंवा तुम्ही मला जर फोन केला ना, स्ट्रक्चर असं आहे की आपण आधी क्लास करायच्या आधी कुठल्याही व्यक्तीकडनं फी घेत नाही. 15 दिवस ते 10 दिवस आपण त्याला झूम मीटिंग प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये काय असतं की आधी क्लास केलेली आधी लोकांचे PNL काय ट्रेड झाले, कसे ट्रेड झाले, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. कारण सगळ्यात मोठा मुद्दा तोच असतो की ज्यावेळेस मी स्वतः पण ज्यावेळेस शेअर मार्केटचे पॉडकास्ट वगैरे करत असतो, लोकांचं एकच म्हणणं असतं की आम्हाला PNL दाखवा. बरोबर आहे. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे लोक ते 10-15 दिवस फ्री क्लास जॉईन करतील, त्यांना तुम्ही ते त्यांना सगळ्या गोष्टी आपण झूम मीटिंगला दाखवतो. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हणालो की मी किती चांगला आहे हे दाखवण्यापेक्षा मार्केट किती चांगलं हे दाखवलेलं कधी योग्य असतं.
आणि त्या पद्धतीनेच आपण दाखवतो. किंवा नवीन मुलगा आला आहे मग त्याला आपल्या चांगल्या गोष्टी दाखवून वाईट लपवा असलं काही नाही आहे. आधीची लोकं आहेत, जवळजवळ आज मी 1000+ लोकांपर्यंत पोचलेलो आहे. आज तेवढी लोकं जर तुम्हाला पाहिजे असतील ते मी प्रोव्हाइड करू शकतो. त्या लोकांचे नंबर्स तुम्हाला पाहिजे असतील की प्रिव्हियस लोकांनी काय काम केलेलं आहे, का माझे ट्रेड होतात का नाही होत, माझ्या स्ट्रॅटर्जी वर्केबल आहेत का नाहीत, याचं तुम्हाला मी नंबर प्रोव्हाइड करू शकतो. कारण मी जसं तुम्हाला मगाशी म्हणालो की ज्याच्या स्ट्रॅटर्जी वर्केबल आहे त्याला कशाचीच भीती नाही आहे. ते आहे. ठीक आहे, काय होईल होऊन जिथं 500ची बॅट आहे तिथं 50ची होईल, पण ती जेन्युइन लोक तरी येतील. ठीक आहे. आणि त्यांच्याबरोबर मी ट्रेडिंग करतो. त्यांना आधी 10-12 दिवस आपण फ्री ऑफ कॉस्ट झूम मीटिंग प्रोव्हाइड करतो. काही अडचणी असतील त्या प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर ज्यांनी आपल्या प्रिव्हियसमध्ये क्लास केलेले त्या लोकांचे नंबर प्रोव्हाइड करतो. आणि क्लास झाल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की सोडून दिलं जातं. आपल्याकडे तसं होत नाही. आपण 10-15 दिवसानंतर काय प्रोसेस असते? 10-15 दिवसानंतर मग बॅच ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्हाला यायचं असेल तुम्ही रजिस्ट्रेशन करून येऊ शकता. म्हणजे 2 दिवसाचा आपला सेशन असतो सर. म्हणजे मी तुम्हाला असं म्हणाल ना की मार्केटमध्ये आज 10 दिवस 15 दिवस 5 दिवस करणारे भरपूर जण आहेत. मी तुम्हाला तेच म्हणालो ना, इंडिकेटरचा जन्म कोणी केला हे सांगण्यापेक्षा तो कसा वर्क करतो हे सांगण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. हा, जे मुद्द्याचं ऍक्च्युली मुद्द्याचं 5 तास आहे. पण ते कसं आहे 5 तासासाठी तुम्हाला एक स्टोरी बनवावी लागते की हे पहिलं बेसिक हे आहे, हे त्याच्यामध्ये ऍडव्हान्स गोष्टी आहेत, या गोष्टीसाठी थोडा वेळ लागतो. ओके. पण मग त्याच्यानंतर नेक्स्ट लेवलचा आणखी दुसरा कोर्स जसं नॉर्मल लोकांचं असतं बरोबर, लेवल 1 लेवल 2 तसलं काही नाहीये माझ्याकडे. लेवल 1 पण नाही, लेवल 2 पण नाही, काही गरज नाहीये. फक्त स्टार्टिंगला जे सांगतो ते प्रायमरी टार्गेटला काम करायचं. नंतर लेवल 2 त्याच्यासाठी आपण कुठलीही फी चार्ज करत नाही, काहीच नाही. ते मी स्वतःहून शिकवतो. 6 महिने झाले 8 महिने झाले ना, जेव्हा मला PNL यायला चालू होतात ना तेव्हा मी तुम्हाला त्या स्वतःहून गोष्टी शिकवतो की मोठी रॅली पकडायची असेल तर काय पद्धतीने पकडली गेली पाहिजे, कशा पद्धतीने ट्रेड जनरेट झाले पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो. मेन मुद्दा म्हणजे माझं सांगायचं काय की माझ्याकडे जे ट्रेड होतात ना ते 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्येच ट्रेड होतात. म्हणजे 12ला ट्रेड झाला तर पुढचा 12:15लाच होईल, 12:30लाच होईल, 12:45लाच होईल. बऱ्याच लोकांचं काय म्हणणं आहे, एंट्रीज लेट झाली, एंट्रीज आधी घेतली, चुकलंच तू. आपल्याकडे असं होतच नाही. आपल्याकडे टायमिंगच ठरवून दिलेले आहेत. मी 12:15ला म्हणजे 12:15ला ट्रेड मिळणारच आहे. म्हणजे मी खोटं बोलायचा प्रश्नच उभा राहत नाही तिथं. नंबर 3 म्हणजे काय की क्लास झाल्यानंतर बरेच लोकांचं कसं असतं की समजत नाही काय प्रॉब्लेम येतात. मग परत कसं असतं काही ठिकाणी रिपीट बॅच अवेलेबल आहे. म्हणजे काय परत या आणि परत पैसे भरा. ठीक आहे. काही ठिकाणी त्याच्यासाठी कमिशन बेस्डवर सुद्धा लोक प्रोव्हाइड केले जातात की प्रत्येक बॅचला ते जाणार आणि मी किती सक्सेसफुल हे सांगणार आणि नंतर ह्याच बॅचला तुम्ही या आणि असं. हे कमिशन बेस्ड आहे. म्हणजे तू एवढे स्टुडंट आण, तुला एवढे पैसे प्रोव्हाइड करतो आम्ही. या गोष्टी पण आहेत. या गोष्टी लोकांना कळतात, असं नाही की कळत नाहीत ते. नंतर जर बघितलं आपण डेली टाइम फ्रेमवर डेली गोष्टी आपण या प्रोव्हाइड करतो. 2 दिवसाचा सेशन झाला ना, नंतर 3ऱ्या दिवसापासून सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत लाईव्ह मार्केटमध्ये मी स्वतः अवेलेबल असतो झूम मीटिंगद्वारे. फक्त काही पर्सनल रिझन असतात, कधी लग्न येतं घरातलं काय आहे, मी अब्रॉडला गेलो तर फक्त नाही मीटिंग होत, नाहीतर इतर वेळेस सगळे मीटिंग होतात सोमवार ते शुक्रवारपर्यंत. ओके. म्हणजे 2 दिवसाचा क्लास झाल्यानंतर रोज मीटिंग असतात 11 ते 2 आणि 7 ते 9. असं नाही की त्या 2 दिवसाच्या व्यतिरिक्त काही शिकवलं जातं, अजिबात नाही. ते 2 दिवस जे शिकवले तेच शिकवलं जातं रिपीट. प्रत्येक रविवारी बेसिक प्लस ऍडव्हान्स म्हणजे 2 दिवस जे तुम्ही शिकलेला आहात ते पुन्हा एकदा रिपीट केलं जातं. कुठली रिपीट बॅच मी घेत नाही किंवा रिपीट कस्टमर माझ्याकडे आलं पाहिजे हे आपला विचारच नाही. याचे पूर्ण महिनाभर हे शेड्यूल चालू राहतं. सोमवार ते शुक्रवार लाईव्ह मार्केट, रविवारी बेसिक प्लस ऍडव्हान्स. याचे आपण ₹50 चार्जेस घेतो सर फक्त, म्हणजे एका महिन्याचे. 11,000 भरल्यानंतर 2 दिवसाचा कोर्स केल्यानंतर ₹50 आपण चार्जेस. ₹50 पर मंथ. हो, ₹50 पर मंथ. त्याच्यामध्ये कुठलाही सॉफ्टवेअर विकत नाही, कुठलाही इंडिकेटर विकत नाही आपण, काही गोष्टी नाही. मग माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही आधी म्हणजे ती ॲड बघितली होती घडी डिटर्जंटनी, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. सेम कंडिशन आहे माझ्याकडे. तुम्ही आधी वापर करून बघा, खरंच आहे, जेन्युइन आहे, वाटलं तर योग्य पद्धतीने काम करा. तुम्हाला रिझल्ट तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसून जाईल. फक्त तुम्ही ट्रेडच करणार नसाल तर मी रिझल्ट नाही देऊ शकत. हे नाही कळलं मला. लोक काय करतात, शिकतात आणि ट्रेडिंगच करत नाहीत. ट्रेड करा, काय प्रॉब्लेम, ऍक्शन घ्या, काय प्रॉब्लेम असतील मला कळवा, काय गोष्टी असतील. आमच्याकडेही आहेत भरपूर गोष्टी, इकडच्या तिकडे करणारे, तिकडच्या इकडे. ते म्हणतो ना आपण, जसं तुम्हाला म्हटलं मला त्या वादात पडायचं नाही. आणि अशी लोक पाहिजेत ऍक्च्युली जवळ, की म्हणतो ना आपण की एक उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्याकडनं मिळतो मला. निंदकाचे घर असावे शेजारी, ते सेम कंडिशन माझ्यासाठी ॲप्लिकेबल आहे. मला फार आवडतं. लोक म्हणतात तू कसं काय बाबा डेली मिटिंग घेतो, काय कारण आहे. आज तुम्ही मिटिंग कुठंच ऑब्झर्व केल्या नसतील. तुम्हाला मिटिंग फक्त तुम्ही मला दाखवा की लाईव्ह मार्केटमध्ये मिटिंग होतात आपल्या, डेली बेसिसवर होतात. क्लासची फी एवढीशीच आहे, ₹50 आपण चार्ज करतो.
कुठेही दाखवू नये. म्हणजे मी तुम्हाला काय म्हणणं आहे की माझ्याकडनं आज जर 3-4 ठिकाणावरनं सोर्स ऑफ इन्कम आहे तर क्लासेस करून मला करोडपती होण्याची इच्छा नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की क्लास हा तुमचा बिझनेसच नाही. बिझनेस नाहीच आहे ना सर. कारण 11,000 रुपये फीज आहे. येस म्हटल्यावर ते बाकीचे सॉफ्टवेअर वगैरे बाकीच्या गोष्टी त्याच्यात खर्च होत असतात. बरोबर आहे. हां ओके. येस. तर विराज थँक्यू सो मच की तू इतक्या लांबून इथं आलास आणि इतकं छान पॉडकास्ट दिलात आमच्या ऑडियन्ससाठी. तरी पण एक शेवटचं विचारतो की अजूनही असं काही वाटतंय का तुला की एखादी गोष्ट शेवटची आपल्या ऑडियन्ससाठी शेअर करावी म्हणून? वाटते म्हणल्यापेक्षा सर कसं आहे माहिती का, आज पॉडकास्ट जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही बंद केले होते काय कारण असतं, खाली लोकांचे मुद्दा एकाच ठिकाणी येऊन अडतो की प्रॉफिट लॉस स्टेटमेंट काय आहेत. ठीक आहे, तर प्रॉफिट लॉस स्टेटमेंट पण आहेत. प्रॉफिट लॉस स्टेटमेंटपेक्षा ट्रेड काय जनरेट झालेले हे पण आहेत, त्याचे व्हिडिओज पण अवेलेबल आहेत. तर मी तुम्हाला जरा 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये दाखवू इच्छितो. जर याच्यामध्ये जर बघितलं, माझा एक मित्र होता ॲक्च्युली, मी नाव नाही सांगत त्याचं, त्या मित्रांनी मला ॲक्च्युली हे शिकवलं होतं की कशा पद्धतीने इन्व्हेंटरी कुठल्याही गोष्टीची बघायची. एक इन्व्हेंटरी त्याने शिकवली होती मला, त्याचं नाव मी सांगेन कधीतरी येणाऱ्या पॉडकास्टमध्ये आपल्या झालं तर. मग त्याने फक्त सांगितली, याचा बॅक स्टडी मी केला होता. तर याच्यामध्ये जर बघितलं तर जवळजवळ प्रत्येक महिन्याचे बॅक स्टडीज माझ्याकडे अवेलेबल आहेत. आणि हे जे आहे सर, हे तुम्ही मला पहिल्यांदा प्रश्न विचारला होता की हे आणलं आहे कशासाठी. ठीक आहे, तर ही सर टोटल 1700 पानं आहेत. ठीक आहे, सप्टेंबर महिन्यापासून आज तागायतपर्यंत काय ट्रेड जनरेट झाले, कशा पद्धतीने ट्रेड जनरेट झाले, या सगळं लिहिलेलं आहे या वह्यांमध्ये. हे पानं आहेत, हे मी स्वतः, मी म्हटलं मला घाणेरडी सवय आहे, मी लिहून ठेवतो गोष्टी. या सगळे लिहिलेल्या आहेत गोष्टी. याच्यामध्ये आत्तापर्यंत जर बघितलं तर 1491 ट्रेड जनरेट झालेले आहेत माझ्या स्ट्रॅटर्जीप्रमाणे. 1491 ट्रेडमधले 91 ते 100 ट्रेडचे स्टॉप लॉसेस आहेत. बाकीचे ट्रेडनी टार्गेट दिलेले आहेत. हेच तुम्हाला बघायचं असेल, म्हणजे माझं म्हणणं काय, हे सुद्धा फेक असू शकतं. मी तर हे पण सांगतो तुम्हाला, हे सुद्धा फेक असू शकतं, याच्यावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही झूम मिटिंग अटेंड करा, तुम्हाला झूम मिटिंगमध्ये ज्या गोष्टी क्लिअर होतील त्या कुठेही होणार नाही. स्वतःच्या डोळ्यांनी बघा. लोकांचं PNL असतं, मी माईट बी तिथं दाखवू शकतो. सेबीच्या गाईडलाईन्समुळे तुमच्या इथं मला काही गोष्टी दाखवता येत नाहीत, पण तिथं दाखवू शकतो मी काही गोष्टी आहेत त्या. लोकांचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, प्रत्येक आठवड्याला प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मागून घेतो आपण. प्रत्येक व्यक्तीच्या कॅपिटलप्रमाणे वेगवेगळे ग्रुप केलेले आहेत आपण. म्हणजे कसं आहे, ज्याच्याकडे 50,000 कॅपिटल आहे, भीती नाही वाटली पाहिजे त्याला, ज्याला समजा विश्वास बसत. येस, मी जे ट्रेड केलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट ग्रुपला प्रोव्हाइड केला जातो. या ज्या गोष्टी आहेत ना, या तुम्ही म्हणजे जेन्युइनिटीली जो काम करतो ना त्याच्याकडे अवेलेबल मिळतील तुम्हाला. ओके, म्हणजे तेच आहे की जर समजा एखाद्याच्या मनात काही प्रश्न असतील, कोणाच्याही मनात काही प्रश्न असतील, डाऊट असतील, झूम मीटिंग अटेंड करा, जॉईन करा. आणि ते फ्री आहे, फ्री आहे, काही पैसा नाही, असं नाही की फक्त 1-2 तासांसाठी आहे. येस, तर त्याच्यात नुकसान कोणाचंच नाही, नुकसान नाही, त्यांनी ट्राय केलं. येस सर. आणि अजून एक सगळ्यात म्हणजे कळकळीचा मुद्दा, आणि सगळ्यात कळकळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझा हेच आहे, जे सर्वसामान्य लोक आहेत, उगाच स्वतःची सोनं घाण ठेवून, जमीन विकून, कुणाकडून कर्ज काढून कुठल्याही क्लासेसच्या फी भरायच्या नादाला लागू नका. कोणाचे काय रिव्ह्यूज आहेत ना, महाराष्ट्रात जेवढे क्लासेस आहेत सगळ्यांचे रिव्ह्यूज माझ्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, आणि तिथं क्लास केलेल्या लोकांचे पण रिव्ह्यूज अवेलेबल आहेत. असं नाही की मी एकटाच, मी खोटंही बोलू शकतो, 50 लोक खोटं बोलू शकत नाहीत. त्याच्यामुळं उगाच कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही व्यक्तीला जो फक्त इन्फ्लुएन्स करतोय लोकांना की असं असं करा, सक्सेसफुल रेशो दाखवला जातोय, किंवा यूट्यूबचे किंवा इंस्टाग्रामचे व्हिडिओज बघून तुम्ही जात आहेत, अशा व्यक्तींपासून लांब राहा. थोडंसं इंस्टाग्रामवरनं भरपूर फेक गोष्टी मिळतील तुम्हाला. इंडिकेटर आणि सॉफ्टवेअर विकणाऱ्यांपासून लांब राहा. अकाउंट हँडलिंग करणाऱ्यांपासून लांब राहा, जे 30% चार्ज करतात, 50% लॉस झाला तर तुमचा, अशा लोकांपासून लांब राहा. इथं काम केलं तर वेळ लागेल, 2 वर्ष लागतील, 1 वर्ष लागेल उभं राहायला, पण स्वतःच्या पायावर उभं राहाल. एवढंच म्हणणं आहे माझं. आणि तुम्ही मला इथं बोलवलं, तर माझ्या 2 गोष्टी ऐकून घेतल्यात, त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. येस, खरं तर वेलकम आहे तुझं, कारण तू इतक्या कमी वेळात इतक्यात सगळ्या चांगल्या गोष्टी करतोय आणि आपल्या सगळ्या मराठी लोकांसाठी करतोय. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. तर खरंच कॉंग्रॅच्युलेशन तुला त्यासाठी. आणि अपेक्षा आहे की तुझ्या हातून अनेक लोकांची मदत हो आणि तुझ्या हातून अनेक लोक श्रीमंत हो, जो आपल्या शोचा मेन हेतू आहे. श्रीमंत व्हा, कारण ती काळाची गरज आहे. बरोबर आहे. येस, तर थँक्यू सो मच वन्स अगेन. येस, थँक्यू. येस, तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जसं की आज विराज आपल्या इथं आला होता, तो इतक्या कमी वयामध्ये इतकं चांगलं मार्गदर्शन सगळ्या लोकांना करतोय, तर तुम्ही त्याचा कोर्स जो आहे तो एकदा ट्राय करू शकतात. खास तुमच्यासाठी तो फ्रीमध्ये आहे. 10 ते 15 दिवस हवं तर तुम्ही ट्राय करा. काय खरं आहे काय खोटं हे तुम्ही स्वतःच तपासा आणि नंतर मग पुढचा जो काही डिसिजन असेल तो तुमच्यावरती आहे. पण मी ॲटलिस्ट एवढं म्हणू शकतो की ट्राय तर तुम्ही करून पाहू शकतात. ओके, तर त्याच्या ज्या काही लिंक्स असतील त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकू, म्हणजे तुम्हाला ते शोधायला सोपे जातील.
आणि आता श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला मी आधीही सांगितलेलं आहे, प्रॉमिस केलेलं आहे की आपण इथून पुढे आपल्या कॉन्टेंटची जी लेवल आहे ते अजून वाढवत जाणार आहोत. आणि शेवटचं सांगतो की श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे.